नमस्कार, मी अक्षय गवांदे तुमच्या सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण कृषी सेवकचं जे 5वी टेस्ट सिरीजचं ॲनालिसिस घेतोय, त्याबद्दल लेक्चर घेणार आहोत आणि त्यावरती चर्चा करणार आहोत. हो, ते बघूया आपण कशामध्ये वापरतात ते नंतरून सांगतो, ठीक आहे. तर बघा आता, पहिलं आपल्याला काय बघायचंय, कृषी सेवकची जी तारीख डिक्लेअर झाली 16 आणि 19 जानेवारी, ओके. पहिले आपण 2-4 लेक्चर घेतले त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत होतो, की किमान 15 ते 20 दिवस आधी नोटिफिकेशन येईल आणि त्यावेळेस आपल्याला परीक्षेची तारीख कळेल आणि त्यानुसार बरोबर 25 दिवस असताना आपल्याला परीक्षेची तारीख कळालेली आहे आणि त्यानुसार भरपूर जण जे रेग्युलर अभ्यास करत होते, ज्यांनी अभ्यास करू सोडला नव्हता, त्यांना बरं वाटलं, की आता पुढच्या 25 दिवसात पेपर होईल. नाहीतर साशंक होते, की किती दिवसामध्ये पेपर होईल, अजून किती दिवस अभ्यास करायचा तेही बोर झालते. त्यामुळे हे जे पेपर आलाय 16 आणि 19 जानेवारीला आपला, त्यामुळे किमान मुलांना आता अभ्यास तरी करायला बरं वाटेल आणि अभ्यास पण चांगला होईल. त्यामुळे जे रेग्युलर अभ्यास करत होते, त्यांच्यासाठी बरं झालंय. पण ज्यांनी अभ्यास सोडला होता, की थोडे गहाळ पडले होते, त्यांच्यासाठी थोडा ताण किंवा प्रेशराईज ते झाले असतील. कारण की आता कमी दिवस राहिलेत. कमीत कमी 20-25 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण कव्हर करायचंय ते सगळे टॉपिक कव्हर करायचे आणि मागचा आपण अभ्यास पण सोडला होता काही दिवसामध्ये मागील. अशांवर नक्कीच प्रेशराईज होणार आहे. आणि त्याच्यात 31 तारखेला आपला 30-31 तारखेला आय-बी-पी-एस, सी-एफ-ओचा पण प्रीचा पेपर आहे. ह्या दोन्ही गोष्टी मॅनेज कशा करायच्या? आपल्याला ते पण बघायचंय. म्हणजे आज आपण काय-काय बघणार आहोत या लेक्चरमध्ये. पहिली गोष्ट आय-बी-पी-एस आणि कृषी सेवक या दोन्ही परीक्षेचा ताळमेळ कसा बसवायचा? दुसरी गोष्ट आपलं लेक्चर सगळं एनालिसिस 5व्या टेस्ट सीरीजचं आणि त्याच्याही पुढचा, की येणाऱ्या 20-21 दिवस जे राहतील, त्यामध्ये आपल्याला प्रत्येक दिवसाचं नियोजन कसं करायचंय, रिव्हिजन कंप्लीट कशी करायची, आपण हेही बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण काय बघूया, इकडे आपला 30 आणि 31 ला कृषी सेवक आय-बी-पी-एस, ए-एफ-ओचा पेपर आहे. बरोबर? आय-बी-पी-एस, ए-एफ-ओचा पेपर आहे. आणि इकडे 16 आणि 19 जानेवारी कृषी सेवक आहेत. तर ह्या दोन गोष्टींचा आपल्याला ताळमेळ कसा बसवायचा त्याबद्दल बघूया. आता कॉमन जर बघितलं इकडे आणि इकडे दोन्हीकडे पण आपल्याला कॉमन काय, इंग्लिश, क्वांटी आणि रिझनिंग. आपल्याला आय-बी-पी-एस, सी-एफ-ओ प्री साठी पण विचारणार आहे आणि हेच क्वेश्चन परत जर बघितलं आपण, इंग्लिशचे 20 मार्क, 20 क्वेश्चन म्हणजे 20 मार्क आणि इकडे क्वांट रिझनिंग याचे 20 क्वेश्चन 20 मार्क, म्हणजे आपला एक कॉमन 40 मार्काचा अभ्यास या पेपर मधून तर होणार आहे. पण जे आय-बी-पी-एस, ए-एफ-ओ टार्गेट करताय, तर त्यांनी आय-बी-पी-एस, ए-एफ-ओ वरतीच फोकस करायचंय. तुमचा क्वांट रिझनिंग होईल आणि त्यानंतर तुमचा टाइम जर वाचत असेल, तर त्यावेळेस तुम्ही मग कृषी सेवकचा दिवसभर अभ्यास करू शकता. म्हणजेच ज्यांनी ए-एफ-ओ टार्गेट केलंय, त्यांनी त्यांचा अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि मग दिवसातला टाइम जर तुमचा उरत असेल, की माझं दुपारचं सेशन मी आय-बी-पी-एस, सी-एफ-ओ प्री साठी देऊ शकतो आणि सकाळचा टायमिंग कृषी सेवकसाठी काढू शकतो, तर त्यांनी आय-बी-पी-एस, सी-एफ-ओचा अभ्यास दुपारी करून सकाळच्या सेशनला किंवा दुपारच्या सेशनला तुम्हाला जो वाटेल त्यानुसार जीएस मधलं भूगोल असेल, इतिहास असेल, पॉलिटी असेल किंवा मराठी सारखे विषय कंप्लीट करायचे. ओके. आणि नंतरून मग आपण आय-बी-पी-एस, सी-एफ-ओचा पेपर झाला, की त्यानंतर ॲग्रीचं वाचन करूया. म्हणजेच का बरं? कारण तुम्ही आय-बी-पी-एस, सी-एफ-ओची तयारी करताय म्हणजेच तुम्ही ॲग्रीची तयारी ऑलरेडी 1-2 महिने मागची केली असेल मेनची तयारी. त्यामुळे तुला ॲग्रीकल्चरला तेवढं डिफिकल्ट जाणार नाही. त्यामुळे जे आय-बी-पी-एस, सी-एफ-ओ करताय त्यांना जेवढा पुरेसा वेळ आहे, गरजेचा आहे क्वांट रिझनिंग इंग्लिशसाठी तेवढा द्यायचा आहे. तो उरल्यानंतर कृषी सेवकसाठी तुम्ही तुमची तयारी चालू ठेवायची. आणि जे कृषी सेवक करताय पण बँकिंग फक्त द्यायची म्हणून द्यायची, त्यांनी थोडासा टाइम म्हणजे 2 तास आता क्वांट रिझनिंग इंग्लिशसाठी देताय तुम्ही, तर त्या ठिकाणी तुम्ही 3 किंवा 4 तास द्यावे आणि क्वांट रिझनिंग इंग्लिश चांगलं करा. म्हणजे तुम्हाला आय-बी-पी-एसलाही फायदा होईल आणि हाच फायदा तिकडे जरी झाला नाही, तर कृषी सेवकला नक्कीच होईल. म्हणजे ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळालं. ज्यांना आय-बी-पी-एस, सी-एफ-ओ करताय त्यांनी 31 तारखेपर्यंत ती तयारी करा. प्लस ही पण चालू ठेवा आणि जे कृषी सेवकसाठी फोकस करताय त्यांनी थोडासा वेळ क्वांट रिझनिंग इंग्लिशसाठी जास्त द्या, दिवसातला एखादा तास आणि आय-बी-पी-एस, सी-एफ-ओचा पेपर देऊन आल्यानंतर मग क्वांट रिझनिंग इंग्लिशचा अभ्यास कमी करून बाकीच्या विषयांवरती जास्त फोकस करायचंय. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालंय. आता आपण काय बघायचंय, तर आपला लेक्चर बघतोय आपण. ठीक आहे.
तर बघा आता 5व्या टेस्ट सिरीज पर्यंत आपण आलोय. तर मागच्या 4 टेस्ट सिरीज ह्या YouTube वरती अपलोड आहे. त्यातला पहिला जे टेस्ट सिरीजचा पार्ट आहे, पार्ट फर्स्ट आपण YouTube वर टाकला, पार्ट सेकंड हा ऍपवर अवेलेबल आहे. ठीक आहे. काल आपण शनिवार रविवार जी मेगा ऑफर काढली होती त्यामध्ये तुम्ही चांगला उदंड प्रतिसाद दिलाय. त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. आणि आता आपण आपले पुढचे जे काही क्वेश्चन आहेत ते बघणार आहे. तर आता आपण सीटेक मध्ये म्हणजे पहिला जी टेस्ट सिरीज होती त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, सीड आणि सीडचे प्रकार कोणते होते. ओके, म्हणजे न्यूक्लियस सीड असेल, ब्रीडर सीड असेल, फाउंडेशन सीड असेल, सर्टिफाईड असेल, ओके, किंवा रजिस्टर सीड असतील. तर यानुसार आता मला एकदा सांगा, न्यूक्लियस सीडचा टॅग कलर कोणता असतो. पटापट कमेंट करायचे. आपल्याला लेक्चर याच गतीने पुढे जायचंय, ओके, आणि कम्प्लीट करायचंय. त्यामुळे कमेंट करत चला, तुमची तयारी होत जाईल त्याने, आणि चुकलं तर चुकू द्या. न्यूक्लियस सीडचा टॅग कलर सांगा मला. ओके, बरोबर. असेच उत्तर आले पाहिजे तुमचे. ओके, बघा 1 मिनिट फक्त रिव्हिजन घेऊया आपण. न्यूक्लियस सीड, त्याच्यानंतर ब्रीडर सीड, फाउंडेशन सीड, रजिस्टर सीड आणि सर्टिफाईड सीड. आपण बघितलं होतं न्यूक्लियस सीडला कोणताही कलर टॅग नसतो. तुम्ही उत्तर पण बरोबर दिलेलं आहे. त्यानंतर बघितलं होतं ब्रीडर, ज्याचं गोल्डन येलो कलरचा टॅग असतो. फाउंडेशन सीड असेल ज्याचा व्हाईट कलरचा लेबल असतो. फाउंडेशन कसं असतं, पूर्ण आपला चेहरा व्हाईट करण्यासाठी आपण लावतो, म्हणजे फाउंडेशन कसं असतं, व्हाईट कलरचं. रजिस्टर जे असतं तर ते रजिस्टर म्हणजे पर्पल कलरचा असतो. आणि सर्टिफाईड सीडचा एकदा कलर सांगा मला, फास्ट मध्ये कमेंट करा. सर्टिफाईड सीडचा कलर टॅग कोणता असतो. ब्ल्यू, ब्ल्यू, बरोबर. ओके, एकदम बरोबर. मग बघा, न्यूक्लियसची प्रोजिनी ब्रीडर, ब्रीडरची प्रोजिनी कोणती, फाउंडेशन, फाउंडेशनची प्रोजिनी रजिस्टर. रजिस्टर आपल्याकडे जास्त करून घेत नाही किंवा वापरतही नाही. आपलं फाउंडेशन झाल्यानंतर डायरेक्ट सर्टिफाईड घेतलं जातं, याला वगळण्यात आलेलं आहे रजिस्टरला. आणि फाउंडेशनची प्रोजिनी परत सर्टिफाईड. या प्रकारे आपल्याला एक क्वेश्चन तरी हमखास सीड टेक वरती जे टॅग कलर आहे आणि न्यू सीडचे प्रकार आहे याच्यावरती बघायला भेटणार. ओके, मग आपण याच्याही पुढे जातो आता, की बीजोत्पादन तंत्रज्ञानामध्ये किंवा सीड प्रोडक्शन मध्ये आपण जे सीड प्रोडक्ट करतो त्याच्यामध्ये आपल्याला विलगीकरण अंतर, मराठी जरा अवघड जातंय, आयसोलेशन डिस्टन्स, या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. म्हणजे पहिला पॉईंट आपला कव्हर काय झाला होता, सीड आणि त्याचे प्रकार. फास्ट होतंय का, जरा कमेंट करा एकदा की आहे तर याच्यामध्ये बरोबर चाललंय. एकदा सांगा म्हणजे आपल्याला त्यानुसार चालायला मग. ठीक आहे, ओके, ठीक आहे. चला आता, तर बघा, व्हॉट इज द आयसोलेशन डिस्टन्स फॉर सर्टिफाईड सीड ऑफ राईस असेल, व्हीट असेल, सोयाबीन असेल, याच्यासाठी आयसोलेशन डिस्टन्स किती मेंटेन करणं गरजेचं आहे. आता आयसोलेशन डिस्टन्स मेंटेन का करायचं, आपण सीड प्रोडक्शन करतोय, बरोबर आहे. आपण प्लॉट मध्ये सोईंग केली तर त्यानंतर ह्या प्लॉट मधल्या आपल्या एका प्लॉट मधून दुसऱ्या प्लॉट मध्ये जर गहूच लावलेला आहे पण 2 व्हरायटी वेगवेगळ्या लावल्या असतील तर या व्हरायटी मधला आणि त्या दुसऱ्या व्हरायटी मधला एक स्पेसिफिक अंतर मेंटेन करणं गरजेचं असतं. नाहीतर काय होतं की जे कॅरेक्टरिस्टिक्स या व्हरायटीचे आहेत आपल्याकडे, ए व्हरायटीचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे आणि बी व्हरायटीतल्या जे गव्हाची व्हरायटी ज्याची कॅरेक्टरिस्टिक आहे, त्या पॉलिनेशन झाल्यामुळे भेसळ होण्याची किंवा त्यांची जेनेटिक किंवा फिजिकल प्युरिटी कमी जास्त होण्याचे घडू शकतं. त्यामुळे आपल्याला विलगीकरण अंतर ठेवायला लागतं. ओके, म्हणजे प्युरिटी मेंटेन करायचं काम आपण करतो किंवा जी स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याचं, ते आपण ए व्हरायटी किंवा बी व्हरायटीचं जपण्याचं काम कोण करत असतं, विलगीकरण अंतर. सांगा बरं उत्तर मग काय याचं, किती अंतर जपलं पाहिजे किंवा आपण ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये. कमेंट करा एकदा, चुकू द्या बिंदास. ओके, बरोबर, 3 मीटर अंतर ठेवलं पाहिजे. जे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे त्यांच्यामध्ये आपण जवळपास 3 मीटर पर्यंत अंतर ठेवत असतो. मग ते कोणते कोणते हे पाठ पाहिजे, कारण आयबीपीएस ला परत परत सांगतोय, माझे 4 मागचे व्हिडिओ पण बघून घ्या तुम्ही. आपण जे जे क्वेश्चन विचारलेले आयबीपीएस ने, बँकिंग असन, बँकिंगच्या एफओ मध्ये मेन्सला विचारले असतील त्यानुसार आपण घेतोय, किंवा आपल्याला जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. आता मला सांगा, सीड टेक वरती आपण काय विचारणार सीड प्रोडक्शन मध्ये, एक तर टॅग किंवा टॅगचा कलर, त्याच्यानंतर बीजोत्पादन अंतर किती राखलं पाहिजे, त्यानंतर डेफिनेशन, स्कॅरिफिकेशन, स्ट्रॅटिफिकेशन, या डेफिनेशन,
ह्या 2-3च गोष्टी विचारण्यासारख्या इथं जास्त भर दिला जाऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. ठीक आहे. मग बघा आता आपण हा पॉइंट इथेच क्लिअर करतोय. मागचा टॅग कलरचा केलाय. आता ह्यावेळेस आपण आयसोलेशन डिस्टन्स करतोय. मग 3 मीटर अंतर ठेवलं पाहिजे. मग बघा आता पहिलं सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप. सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ पोलन फ्रॉम द अँथर टू द स्टिग्मा ऑफ सेम फ्लॉवर. जे एकाच फुलामध्ये पॉलिनेशन होतं. म्हणजे अँथर टू स्टिग्मा जो पोलन ट्रान्सफर होतो तो एका फुलातल्या फुलात होतो. त्यामुळे त्याला आपण काय म्हटलं जातं? सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन मध्ये एक 5% पर्यंत क्रॉस पॉलिनेशन होत असतं. मग आता बघा राईस असेल, व्हीट असेल याच्यात आपण 3-3 मीटर फाउंडेशन सीड आणि रजिस्टर सर्टिफाईड सीड या दोघांमध्ये 3-3 मीटर ठेवतो. किती? 3 मीटर, 3 मीटर. डायरेक्ट विचारलं जातं फाउंडेशन सीड साठी किती ठेवायचं, सर्टिफाईड साठी किती ठेवायचं. ते वेगळं पण असू शकतं. इथं सिमिलर आहे, काही ठिकाणी दुसऱ्या क्रॉप नुसार ते बदलतं. मग बघा राईस आणि व्हीट असेल 3-3. सोयाबीन ग्राउंडनट हे पण सेल्फ पॉलिनेटेड आहे 3-3. ओट बार्ली सारखी पिकं 3-3 मीटर. त्यानंतर फिंगर मिलेट आणि ऑदर मिलेट पण 3-3. फिंगर मिलेट बद्दल एक माहिती तुम्हाला सांगायची राहिली. 2023 हे काय इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट. ओके. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून आपण 2023 हे वर्ष साजरं करतोय. ओके. तर त्यासाठी आपण महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र मिलेट मिशन हा उपक्रम पण चालू केलेला आहे. आपल्याला मिलेट पण बघावे लागणार आहे. मिलेटचे सायंटिफिक नेम. ओके. तुम्ही मराठीतून वाचताय, इंग्लिश मधून वाचताय. त्यानुसार मिलेटचे नावं, सायंटिफिक नेम बघून घ्या. कारण एखाद्या वेळेस मिलेटचे सायंटिफिक नेम पण आपल्याला मॅच द पेअर मध्ये किंवा डायरेक्ट विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. कारण मिलेट इयर असल्यामुळे त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतं. मग बघा पुढे आता ब्लॅक ग्राम, ग्रीन ग्राम, लेंटिल. आता कडधान्य जे आहेत त्यांच्यासाठी किती आहेत? 10, 5. त्यानंतर चिकपी, कावपी, राजमा सगळे कडधान्य बघा इथे 10, 5. ओके. म्हणजे काय बघितलं? राईस, व्हीट जे काही तृणधान्य आहेत किंवा सोयाबीन ग्राउंडनट सारखे ऑइल सीड असतील किंवा मिलेट असतील यांच्यासाठी 3-3. परत कडधान्य जे असतील ब्लॅक ग्राम, ग्रीन ग्राम, चिकपी, कावपी याच्यासाठी किती? 10, 5. टोमॅटो सगळ्यात महत्वाचं आहे आपल्यासाठी. कारण टोमॅटो आणि कॉटन सिमिलर आहे थोडंसं. थोडा बदल आहे फक्त त्याचा. सर्टिफाईड मध्ये बदलतं अंतर. टोमॅटो मध्ये किती? 50-25. 50-25 ध्यानात ठेवा. टोमॅटो 50-25. ओके. इथपर्यंत क्लिअर? आता क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप मध्ये थोडंसं अंतर आपल्याला जास्त ठेवणं गरजेचं असतं. क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ पोलन फ्रॉम द अँथर टू द स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लॉवर. म्हणजे वेगवेगळ्या फुलांमध्ये म्हणजे पोलन ह्या फुलामधून दुसऱ्या ठिकाणी जातो. म्हणजे अँथर ह्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर झाला असतो स्टिग्मा मध्ये दुसऱ्या फुलामध्ये. त्यावेळेस आपल्याला काय होतं? भेसळ होण्याचे चान्सेस किंवा मेकॅनिकल जे मिक्सचर असतं ते सगळ्या गोष्टी जास्त होऊ शकतात. त्यामुळे क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप मध्ये आपण काय करतो? अंतर जास्त ठेवतो. एवढंच ध्यानात ठेवायचं क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप मध्ये अंतर जास्त असतं. ओके. कारण तिथं पॉलिनेशन हे लांब अंतरापर्यंत होऊ शकतं. म्हणून प्लॉट मधलं अंतर हे आपण कधी पण जास्त ठेवतो. मग ते किती ठेवायचं? सनफ्लावर, सॅफफ्लावर असेल तर ते आपल्याला 400-200 ध्यानात ठेवा. फाउंडेशन सीड, सर्टिफाईड सीड 400-200. मका, मोहरी किंवा रेपसीड असेल 400-200. त्यानंतर पर मिलेट सारखं आता बाजरीला आहे ना जास्त लागतं 400-200 चे. पण जेव्हा हायब्रिड बाजरीचं उत्पादन घेतो तिथे आपल्याला 1000-200. ओके. फक्त बाजरी विचारलं 400-200 पण हायब्रिड बाजरी विचारलं 1000-200 म्हणजे 1200. त्यानंतर ओनियन. ओनियन पिकाला किती लागतं? कांद्याला आपल्याला 1400. ध्यानात ठेवा 1400. हे पाठच करणं आहे तुम्हाला. त्यामुळे देतानाच मी कमी पासून जास्त पर्यंत गेलोय. 400-200 मग 1000-200 तर ह्या रेंज नुसार दिल्या म्हणजे तुम्हाला एक पिक्चर फॉर्म मध्ये तरी ध्यानात राहील किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आणि त्यानुसार पाठ करा. पण याच्यावरती एक क्वेश्चन येण्याचे जास्त चान्सेस आहे. कोणत्या तरी शिफ्टला क्वेश्चन फिक्स असणार. कॅबेज, कॉलीफ्लॉवर 1600-1000. कारण मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण बघा. नाही नाही सनफ्लॉवर नाही. सनफ्लॉवर हे क्रॉस पॉलिनेटेड मध्येच येते. ठीक आहे. तरी पण तुम्हाला कन्फर्म बघून सांगतो एकदा. कारण एवढे पण ओव्हर कॉन्फिडन्स नसावं. त्यामुळे मी बघून ग्रुपवरती तुम्हाला ते कोणत्या पुस्तकामध्ये किंवा नेटवरून बघून सांगेल. ठीक आहे. तर बघा आता त्याचं डिस्टन्स तर बरोबर आहे. ओके. तर ध्यानात ठेवा आपले कॅबेज ओनियन असेल 1400. त्यानंतर कॅबेज कॉलीफ्लॉवर 1600-1000. कृषीफेरियस जे क्रॉप असतात कृषीफेरियस जे क्रॉप असतात ज्याला कोल क्रॉप म्हणतो आपण किंवा थंड वातावरणामध्ये रब्बी मध्ये येणारे मग कॅबेज कॉलीफ्लॉवर रॅडिश तर याला किती लागतं? 1600-1000. 1600-1000 सगळ्यात जास्त अंतर या कुणाला आहे? कॅबेज कॉलीफ्लॉवर 1600-1000.
त्यानंतर कॅस्टरला 600-300 आणि टोबॅकोला 3-3. ठीक आहे, खालचे दोन नाही ध्यानात राहिले तरी चालेल, पण मेन कोणते आपल्यासाठी सनफ्लावर, सॅफफ्लावर याला आणि मेस साठी आपण 400-200 देतो. बाजरी असेल तर आपण त्याला 400-200, पण ती हायब्रिड असेल तर आपण 1000-200. त्यानंतर ओनियन साठी 1000-400, कॅबेज कॉलीफ्लॉवर साठी 1600-1000. सगळ्यात महत्वाचा आकडा आहे आपल्यासाठी 1600-1000 इथपर्यंत ध्यानात ठेवा. ओके, कारण याला खूप रिव्हिजन देणं गरजेचं आहे तुम्हाला. एकदा वाचल्यानंतर ध्यानात राहील असं नाही. ओके, खूपदा वाचन करतो आपण, पण तिथं घाईघाईमध्ये आपण काय करतो, चुका करून येतो. त्यामुळे आपल्याला हे जास्त वेळा मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट ठेवायचा आणि कायम 2-3 दिवसाला आपण चालताना हे बघून घ्यायचं एवढे आकडे. ओके, कारण क्वेश्चन येण्याचे दाट चान्सेस इथे. ओके, आता पुढचं बघा, ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. ओके, ऑफन क्रॉस पॉलिनेटेड म्हणजे काय, सेल्फ पॉलिनेटेडच क्रॉप असतात हे, पण याच्यामध्ये 25 ते 30% काय होऊ शकतं, क्रॉस पॉलिनेशन होऊ शकतं. असतात सेल्फ, पण क्रॉस पॉलिनेशन पण होऊ शकतं. मग ऑफन क्रॉस पॉलिनेटेड मध्ये कोण येतं, कॉटन 50, एक मिनिट. ओके, कॉटन मध्ये 50-30, 50-30. टोमॅटोचं सांगा बरं मला, टोमॅटोची जी काही सीड प्रोडक्शन घेत होतो त्यात सर्टिफाईड साठी किती अंतर होतं, मागच्या स्लाइड वर गेला. बरोबर, 50-25. ओके, एकदम लक्ष आहे आणि अभ्यास पण चांगला आहे तुमचा. असाच अभ्यास पाहिजे तुम्हाला. बिना ऑप्शनचं पण तुम्ही चांगले उत्तर देताय, हेच पुढे आपल्याला कॉन्फिडन्स येऊन जातो. ओके, ऑप्शन तर आहेच, त्यामुळे आपल्याला तिथे तसं समजेल, पण पाठ असेल तर चांगलंच आहे. आता कॉटन 50-30, किती आहे कॉटनचं, 50-30, आणि टोमॅटोचं 50-25. फक्त टोमॅटो मध्ये ही 5 मीटर जे आहेत म्हणजे 25 मीटर ठेवतो आपण. आता ब्रिंजल, सोरगम आणि रेडग्राम बघा लाईन वर दिलेले, त्यामुळे तुमच्या ध्यानात राहावा. ओके, बघा आता ब्रिंजल, सोरगम आणि रेडग्राम 200-100, किती आहे 200-100, ध्यानात ठेवा 200-100. ओके, ओक्रामध्ये 400-200. आता हा मागच्या आयबीपीएस ला पण क्वेश्चन विचारून झालाय की भेंडी पिकासाठी किंवा ओक्रा पिकासाठी आपण फाउंडेशन किंवा सर्टिफाईड साठी विचारलं होतं, सर्टिफाईड साठी किती अंतर ठेवायचंय, तर फाउंडेशन साठी 400 मीटर ठेवतो आणि सर्टिफाईड सीड प्रोडक्शन साठी 200 मीटर सीड ठेवतो आपण. बरोबर आहे, आणि चिलीसाठी किती ठेवतो, मिरचीसाठी 400-200. मग बघा कॉटन 50-30, हे पण ध्यानात ठेवा की ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप कोणते, कॉटन, ब्रिंजल, सोरगम, रेडग्राम, मोकरा, चिली. ओके, त्यानुसार आता कॉटनला 50-30 ठेवलं, ठीक आहे. ब्रिंजल, सोरगम, रेडग्राम हे 3 पिकं आहे ज्याला 200-100 म्हणजे फाउंडेशनला 200 मीटर, सर्टिफाईडला 100 मीटर एवढं अंतर ठेवतो. आणि ओक्रा आणि चिलीसाठी म्हणजे भेंडी आणि मिरचीसाठी आपण 400 आणि 200 मीटर अंतर ठेवत असतो. हे ध्यानात ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि नंतरून रिव्हिजन मारायची. ठीक आहे, झालं स्क्रीनशॉट काढून. ठीक आहे, चला. मदर सीड कुणाला म्हटलं जातं सांगा बरं एकदा, कोणत्या सीड टाईपला आपण मदर सीड म्हणतो. ओके, गुड, फाउंडेशन सीड. असे उत्तर आल्यावर बरं वाटतं. ओके, तर बघा आता आतापर्यंत आपण काय बघितलं, पहिली गोष्ट सीड, त्याचे टाईप. ओके, दुसरा बघितलं विलगीकरण अंतर, जेव्हा आपण सीड प्रोडक्शन घेतो फाउंडेशन आणि सर्टिफाईडचं, तर त्याच्यामध्ये आयसोलेशन डिस्टन्स किती ठेवलं पाहिजे हेही बघितलं. आता तिसरा पॉईंट आपण बघतोय ते म्हणजे सीड मल्टिप्लिकेशन रेशो. ओके, जरी एखादा टॉपिक तुम्हाला मेन्शन केलेला नसेल आपल्या कृषी सेवकच्या सिलेबसमध्ये, तरी आयबीपीएस ला असं कोणतंही लिमिट नाही, त्यामुळे 5% ती सिलेबसच्या बाहेरही जाऊ शकते. ओके, त्याच्यासाठी घाबरून जायचं नाही, कारण किंवा लई सगळे पुस्तक बघितले पाहिजे असंही नाही, एखाद 2 गोष्टीमधून मिळून जातात. जसं की सीड मल्टिप्लिकेशन रेशो, आता आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा आवडीचा आहे आयबीपीएसच्या. मग सीड मल्टिप्लिकेशन रेशो आणि सीड रिप्लेसमेंट रेट ह्या 2 डेफिनेशन आहे. ओके, ह्या माहित पाहिजे आपल्यासाठी, जसं की स्कॅरिफिकेशन आणि स्ट्रॅटिफिकेशन. आपण चारही बघूया एकदा टर्म. ओके, बघा आता पहिली गोष्ट काय, स्कॅरिफिकेशन आणि दुसरी स्ट्रॅटिफिकेशन. अक्षर थोडस खराब समजून घ्या. मला सांगा, जर फिजिकल इन्स्ट्रुमेंटने आपण बियावरती किंवा सीड वरती असं खरवडलं, ते कशात येईल, स्कॅरिफिकेशन का स्ट्रॅटिफिकेशन, स्टॅटा किंवा स्कॅरी एवढंच करा फक्त समजून जाईल. ओके, बरोबर, स्कॅरिफिकेशन.
जेव्हा पण एखादं कठोर बी असतं ज्याच्यामध्ये पाणी न गेल्यामुळे ते उगत नाही लवकर, यावेळेस आपण काय करतो त्या बियाला खरबडतो. जसं कोथिंबिरीचे आपण जे सीड आहे ते असे थोडेसे पोत्यामध्ये घेऊन घासतो आणि मग लावतो म्हणजे लवकर जर्मिनेट होतात. हेच स्कॅरिफिकेशन. आणि स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय? केमिकलचा वापर करून किंवा टेम्परेचरचा वापर करून जी ट्रीटमेंट देतो ते असतं आपलं स्ट्रॅटिफिकेशन. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं तुमचं. आता 2 डेफिनेशन बघायचं आपल्याला. सीड मल्टिप्लिकेशन रेशो, ओके, आणि सीड रिप्लेसमेंट रेट. मला सांगा, आता आपण काय करतो, भुईमुग करतो घरी, बरोबर आहे, ग्राउंडनट. तर आपण दरवेळेस काय करतो, दरवेळेस खरीप आला की आपण घरचे शेंगदाणे फोडतो आणि तेच लावतो. पण एखाद्या वर्षी आपण काय केलं, ते न लावता आपण विद्यापीठातून बियाणं आणलं किंवा कृषी सेवा केंद्रातून बियाणं घेऊन आलो आणि ते लावलं. म्हणजेच आपण बियाणं चेंज केलं. मग ते काय येईल? सीड रिप्लेसमेंट रेट येईल का सीड मल्टिप्लिकेशन रेशो येईल? करा, कमेंट करा पटापट. सीड मल्टिप्लिकेशन रेशो येईल का सीड रिप्लेसमेंट रेट येईल? ठीक आहे. खूप जणांना माहिती कमी आहे याबद्दल, आपण बघूया. ओके. ओके, ठीक आहे. बघा आता, हां, बरोबर आहे ते सीड रिप्लेसमेंट रेट. ओके, रेखा मॅडम बरोबर आहे. बघा आता, सीड रिप्लेसमेंट रेट म्हणजे मी तुम्हाला ते सांगितलं, आपण भुईमुगाची शेती करतो, दरवर्षी घरचंच बी फोडतो आणि तेच लावतो. पण असं न करता सीड रिप्लेसमेंट रेट आपण वापरला पाहिजे. म्हणजेच काय, की एखाद्या वर्षी तरी बियाणं बदल केला पाहिजे. ओके. हायब्रिड बियाणामध्ये तर आपण दरवर्षी काय करतो, बाजरी करायची तर दरवर्षी बाजारात जातो, बियाणं आणतो आणि ते सोईंग करतो. हायब्रिड बियाणामध्ये 100% सीड रिप्लेसमेंट रेट आहे. ध्यानात राहू द्या, थोडीफार माहिती ही असली पाहिजे. दरवेळेसच आपल्याला सिलेबसनुसार येईल प्रश्न असंही नाही. ओके. एखाद 2 थोड्याफार बाहेरच्या गोष्टी माहीत असून चांगलंच आहे. हायब्रिड बियाणामध्ये 100% सीड रिप्लेसमेंट रेट असतो आणि ह्या सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप असतील जसं हरभरा, ग्राउंडनट याच्यामध्ये कमी असतो तो. मग ही कन्सेप्ट काय झाली? सीड रिप्लेसमेंट रेट म्हणजे आपलं बियाणं न वापरता बाहेरून आणणं. ओके, ही झालं सीड रिप्लेसमेंट रेट. आणि सीड मल्टिप्लिकेशन रेशो म्हणजे काय? एक दाणा लावला आपण कोणताही पण. ओके, जसं सपोज बाजरीचं आपण बी लावलं एखादं, ओके, किंवा दाणा लावला, तर त्यापासून आपल्याला काय भेटतं? हजारो दाणे भेटतात. म्हणजेच हे काय झालं? सीड मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार होतोय. एक बटाटा लावला, 4 बटाटे भेटताय आपल्याला. एव्हरेज सांगतोय. तसे 10-12 पण भेटतात. ओके. मग बघा आता. बटाटा पिकाचा बीज गुणाकार गुणोत्तर किती आहे? सीड मल्टिप्लिकेशन रेशो ऑफ पोटॅटो. सांगा आता. मी सांगताना पण सांगितलंय तुम्हाला वाक्य सांगताना, की किती असेल तो. ओके. बरोबर. हं. 1-4, 1-8. ओके. नाही, 1-4 असतो. ध्यानात ठेवा. सगळ्यात कमी बटाट्याचा आहे, जो 1-4 आहे. प्रत्येक पुस्तक वाईज बदलतं. ओके. तर ते आपण परत बघून घेऊया त्याच्याबद्दल. ओके. भरपूर पुस्तकांमध्ये 4 पण दिलेला आहे. काही ठिकाणी 8 पण दिलेला आहे. ओके. तो चेक करून घेऊया. ठीक आहे. तर ध्यानात ठेवा आता. तर पोटॅटोचं किती? 1-4 आणि ग्राउंडनटचा 1-8 आहे. ओके. मी याच्याबद्दल तुम्हाला फोटो पण टाकतो आपल्या ग्रुपवरती, की एक रेफरन्समध्ये काय-काय दिलेलं आहे त्याबद्दल. म्हणजे 2 गोष्टी. मगाचा एक तुमचा प्रश्न आणि आताचा पोटॅटो ग्राउंडनट बद्दल. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर केलं जाईल. मग बघा आता पोटॅटोमध्ये किती आपण एक जर बटाटा लावला तर एव्हरेजली त्याच्यापासून 4 बटाटे तयार होतात. तसंच जर बघितलं ग्राउंडनट बद्दल एकापासून 8 तयार होतात. प्रत्येक पुस्तकामध्ये व्हॅल्यू चेंज आहे याबद्दल. ओके. ध्यानात ठेवा. पोटॅटोमध्ये एकापासून 4, ग्राउंडनटमध्ये एकापासून 8 तयार होतात. व्हीटमध्ये म्हणजे गव्हापासून एका दाण्याचे 20 दाणे तयार होत असतात. किती? एकाचे 20. त्यानंतर पॅडी आणि मेज व्हरायटी असेल तर एकास 80 चा रेशो आहे. पण तेच जर आपण हायब्रिडमध्ये म्हणतो ना, उत्पादन जास्त भेटतं. म्हणजे एका दाण्यापासून किती? 100 दाणे भेटतात. त्यानंतर सोरगम एकापासून 100 भेटतात. किती? एकापासून 100. बाजरीमध्ये एकापासून 200, बाजरीमध्ये एकापासून 200 आणि ब्रिंजल सगळ्यात जास्त रेट कशाचा आहे? तर एकापासून 450 दाणे भेटतात हे आपल्या ब्रिंजलचे. म्हणजेच बघा, सगळ्यात कमी जर रेट विचारला सीड मल्टिप्लिकेशन रेशो तर तो पोटॅटोचा आहे आणि सगळ्यात जास्त जर विचारला तर तो ब्रिंजलचा आहे. ओके. सगळ्यात कमी बटाट्याचा आणि सगळ्यात जास्त ब्रिंजलचा. हे 2 तरी आपल्या ध्यानात राहिले पाहिजे. व्हीटचा किती आहे? गव्हाचा एकास 20. ओके. परत मेज आणि पॅडीचा एकास 100 आपल्या हायब्रिडचा आणि सोरगमचा एकास 100, बाजरीचा एकास 200 आणि ब्रिंजल म्हणजेच वांग्याचा एकास 450. ओके. इथपर्यंत क्लिअर ठेवा. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, वीड मध्ये आपल्याला वीड दिलेले आहे बरोबर.
वीड आणि वीडचं मॅनेजमेंट पण दिलेलं आहे. तर आपल्याला पॅरासिटिक वीड वरती IBPS क्वेश्चन विचारतं म्हणजे विचारतात. ओके. सगळ्यात आवडीचा क्वेश्चन आहे. दरवर्षी तुम्हाला बघायला भेटतं आणि प्रत्येक शिफ्टला यावरती क्वेश्चन असणार आणि तुम्ही मागच्या प्रिव्हियस इयर जरी बघितला तर त्यावरती पण आहे. ओके. आपण त्याच रिलेटेड सगळे क्वेश्चन बघतोय आणि त्याच्याच रिलेटेड आपण अनालिसिस पण बघतोय. ज्यामुळे काय होणार आहे की आपला क्वेश्चन आणि आन्सर कोणताही जाणार नाहीये किंवा चुकणार नाही. मग बघा आता टोटल पॅरासिटिक वीड ऑफ टोबॅको. ओके. तंबाखूवर हे पूर्ण परोपजीवी वाढणारं तण आहे. पूर्णपणे त्याच्यावरती वाढतं. सांगा बरं एकदा कमेंट करा याचं उत्तर काय आहे? बघा इथे आपल्या जसं रक्तावरती मच्छर किंवा डास हे वाढत असतात. ओके. म्हणजे त्यांचं पूर्ण जीवनच ते पूर्णपणे गलगट्ट कशावरती होतात? आपल्या रक्तावरतीच. रक्त पिऊ-पिऊ आपल्याला परेशान करतात. पण त्यांचं मजेत चालतं त्यावरती. म्हणजे ते आपल्यावरती अवलंबून आहे. डिपेंड आहे किंवा पॅरासाइट आहे. बरोबर आहे? तसंच गवत पण काय असतं? पिकावरती अवलंबून असतं. मग ते मुळावरती अवलंबून असेल किंवा खोडावरती म्हणजेच रूट किंवा स्टेमवरती अवलंबून असतं आणि ते त्याच्यावरतीच त्याचा कालावधी पूर्ण किंवा अर्धा कंप्लीट करत असतं. त्यामुळे त्याला आपण काय म्हणत असतो? पॅरासाइटिक वीड. ओके. आणि याच्यावरती क्वेश्चन हमखास बघायला भेटतो. मग आता बघा ओरोबनची. बरोबर आहे. ठीक आहे. बघा आता पॅरासाइटिक वीड किंवा परोपजीवी तण म्हणत असतो आपण. तर पहिलं कोणतं आहे? टोटल ऑर हॉलो पॅरासाइटिक वीड. आपण काय बघूया? पहिले एकदा पूर्ण बघून घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा शॉर्टकट सांगतो, की ध्यानात कसं ठेवायचं. कारण प्रत्येक वेळेस तुम्ही कन्फ्यूज होऊन वाचता, सगळं वाचून जाता. पण तिथे गेल्यानंतर परत उलटापालट होत असते. ओके. त्यामुळे एक आपल्याला काहीतरी ट्रिक लावून किंवा तुम्हाला जसं ध्यानात राहील तसं ध्यानात ठेवायचा प्रयत्न करा. बघा आता पहिलं काय सांगितलंय? टोटल और हॉलो स्टेम पॅरासाइट म्हणजे काय? पूर्णपणे त्या काही स्टेमवरती किंवा खोडावरती ते पॅरासाइटिक असतं. म्हणजे त्याच्यावरती अवलंबून असतं. म्हणजे याच्यामध्ये क्लोरोफिल नाही. त्यानंतर हे त्याचं पूर्णपणे फूड हे होस्ट मधून म्हणजे ज्याच्यावरती अवलंबून आहे त्याच्याकडून घेत असतं. मग एक्झाम्पल डॉडर. डॉडर कस्कुटा स्पेसिस. ओके. म्हणजे त्याला आपण म्हणत असतो आमरवेल. तुम्ही आपल्या घासाच्या वाफ्यामध्ये किंवा कांद्याच्या वाफ्यामध्ये बघितलं असाल घास किंवा कांदा पूर्णपणे भुईसपाट करतं. हे बघा पिक्चर. ओके. हे सगळ्यांनी बघितलं असणार हे वेळ कोणतं हे डॉडर किंवा कस्कुटा जे काय असतं पूर्णपणे स्टेमवर अवलंबून असतं. ओके. इमॅजिन ठेवा की हे स्टेमवरती अवलंबून असतं पूर्ण प्रोडक्शन घेऊन देत नाही आणि खूप लॉस होतं हे जर गवत आपल्या प्लॉटमध्ये असेल तर. ओके. डॉडर किंवा कस्कुटा होस्ट प्लांट काय याचं मेन याचे घास आणि ओनियन म्हणजे घास आणि कांद्याच्या प्लॉटमध्ये सगळ्यात जास्त बघायला भेटतं. बाकी मग कॅरेट चिली सोयाबीन ग्राउंडनट हे पण आहे त्याच्यामध्ये. आता दुसरं सेमी और पार्शियल स्टेम पॅरासाइट. सेमी और पार्शियल स्टेम म्हणजे पूर्णपणे खोडावर अवलंबून नाही तर थोड्याफार प्रमाणात किंवा पार्शियली ते त्याच्यावरती डिपेंड असतात. मग कोणतं आहे लोरेंथस. तुम्ही बाणगुळ बघितलं असेल. ओके. पिक्चर बघा आपण काय बाणगुळवाणी करतो कधी कधी. ओके. तसंच बाणगुळ म्हणजे काय हाफ किंवा पार्शियली त्यावरती डिपेंड असतं. म्हणजे याच्यामध्ये क्लोरोफिल आहे. इथं क्लोरोफिल नव्हतं म्हणून ते पूर्णपणे त्याच्यावरती अवलंबून होतं. ओके. घासावरती किंवा कांद्यावरती. पण हे काय याच्यामध्ये क्लोरोफिल असल्यामुळे हे स्वतःच अन्न तयार करतात. पण सपोर्टसाठी आणि बाकीच्या गोष्टींसाठी ते त्या आंब्याच्या खोडावरती अवलंबून असतं. म्हणून याला काय म्हणतो आपण पार्शियली. ओके. मग झाले दोन्ही पण क्लिअर. टोटल और हॉलो स्टेम पॅरासाइटचं एक्झाम्पल आहे डॉडर किंवा कस्कुटा स्पेसिस. एवढंच ध्यानात ठेवा. बाकीची गरज नाही. आणि होस्ट प्लांट त्याचं लुसन किंवा ओनियन. ओके. सेमी और पार्शियल स्टेम पॅरासाइटचं उदाहरण काय लोरॅन्थस. ओके. ज्याचं सायंटिफिक नेम काय डॉन्ड्रेप्थे स्पेसिस. ओके. डॅन्ड्रोप्थे स्पेसिस म्हणजे बाणगुळ. बाणगुळ ध्यानात ठेवा. पार्शियली पॅरासाइट असतं स्टेम वरती. पिक्चर फॉर्म ध्यानात ठेवा. बरोबर ध्यानात राहील. आणि याचं जे प्लांटेशन क्रॉप असतील फळबागा चहा असेल फ्रूट क्रॉप असतील मेन त्याचं मँगो पिकावरती आपल्याला बघायला भेटतं. आंब्यावरती कोणतं असतंय लॉरेन्थस. ओके. आता बघा टोटल और हॉलो रूट पॅरासाइट. आता हे जे आहेत ना हे रूट वरती आहे. मगाशी जे बघितले आपण ते स्टेम वरती किंवा खोडावरती डिपेंड होते किंवा अवलंबून होते. आता जे बघतोय आपण ते कोणते रूट वरती. ओके. टोटल और हॉलो रूट पॅरासाइट पूर्णपणे हे रूट वरती असतात. म्हणजे रूट वरतीच ग्रो करतात आणि सर्वच्या सर्व जे काही न्यूट्रिएंट आहे ते सगळे आपले पॅरासाइटिक विडस घेत असतात. मग याच्यामध्ये ब्रूमरेप किंवा ओरोबनची स्पेसिस. ब्रूमरेप किंवा ओरोबनची स्पेसिस काय टोटल किंवा हॉलो रूट पॅरासाइट आहे. मग होस्ट प्लांट मेन त्याचं टोबॅको. जो प्रश्न विचारला होता तो काय होता टोबॅको. ओके. टोबॅको टोमॅटो पोटॅटो ब्रिंजल जी काही सोलेनसी फॅमिली
सोलानेसी फॅमिलीमध्ये जेवढे काही क्रॉप येतात ते सगळे कशामध्ये येतात, त्याच्यावर कोणतं गवत येतं रूट वरती, तर ब्रूम रेप किंवा ओरोबनची स्पेसिस. किंवा इथे बघू शकता तुम्ही टोबॅको मध्ये काय आलेलं आहे, तर ओरोबनची स्पेसिस ग्रो झालेली. ओके, त्यानंतर पुढचं आता सेमी और पार्शियल रूट पॅरासाइट, ज्याच्यामध्ये पार्शियली ते रूट वरती डिपेंड असतात. मग त्याचं एक्झाम्पल आहे विचवीड किंवा स्ट्रायगा स्पेसिस. विचवीड किंवा स्ट्रायगा स्पेसिस. ओके, मग हुश प्लांट काय याचं, तर सोरगम, शुगर केन, सनफ्लावर, पण मेनली काय सोरगम. ओके, मेनली काय याचं सोरगम. मग आता याची आपण ट्रिक बघूया थोडीशी. बघा, पॅरासायटिक वीड असतात. पॅरासायटिक वीडचं काय होत असतं, की आपल्याला ते नकोसे असतात, त्यामुळे आपण ते उपटतो. उपटून बांधावर फेकले तर परत आपल्या शेतात येणार आहे, म्हणून आपण त्याला विकून टाकायचं. जे पॅरासायटिक वीड असतात त्यांना आपल्याकडे न ठेवता काय करायचं, उपटायचं आणि विकून टाकायचं, म्हणजे सोल्ड करायचं. पण तेवढं ध्यानात ठेवा, सोल्ड वरून खाली लिहायचं का खालून वर लिहायचं एवढं ध्यानात राहिलं पाहिजे, कधीच तुम्ही विसरणार नाही. ओके, मग सोल्ड मध्ये मग इथं काय बघतो, एस फॉर काय स्ट्रायगा. स्ट्रायगा, ओरोबनची, त्यानंतर लोरेंथस, आणि इकडे डॉडर किंवा कसकुटा म्हणतो आपण त्याला. बरोबर, आता इथे काय हे ही खालची जे असतात ते रूट असतात कधी पण आपले प्लांटचे, बरोबर, आणि वरचं जे असतं ते काय असतं स्टीम. मग याच्यावरून ध्यानात ठेवायचं, कधी पण पहिलं रूट काय पूर्ण लागणार आहे का, नाही, पार्शियली लागतं. ओके, पार्शियल रूट. ओके, त्यानंतर टोटल किंवा हॉलो रूट पॅरासाइट. त्यानंतर असंच वरती जायचं परत, पार्शियल स्टेम आणि टोटल स्टेम. ओके, मला आता सगळ्यांनी कमेंट करा इथे. पहिलं सांगा, स्ट्रायगा जे ते कोणत्या क्रॉप वरती येत असतं, एकच क्रॉप सांगा ज्या मेनली क्रॉप वरती आपल्याला बघायला भेटतं. स्ट्रायगा हे वीड कोणत्या क्रॉप वरती असोसिएटेड आहे, पटापट कमेंट करायचे. ओके, सोरगम, शुगर केन, बरोबर. ध्यानात ठेवा, स्ट्रायगा जे आहे ते कशावरती आहे, सोरगम वरती. त्यानंतर पुढचं ओरोबनची. ओरोबनची कोणत्या क्रॉप वरती आहे, ओरोबनची नाही, बघा ओरोबनची जे आहे ते टोबॅको किंवा सोलेनेसी फॅमिली जे आहे त्याच्यावरती. ठीक आहे, त्यानंतर लोरेंथस. हा, बरोबर बरोबर, ठीक आहे, चालतंय. तुम्ही बोलताय हेच खूप झालं, कमेंट मधून तुम्ही थोडंफार खालीवर होताय काय प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही योग्य दिशेने चालला हे तरी समजताय त्यावरून. ठीक आहे, खालीवर थोडंफार होईल, अजून रिव्हिजन पण करायचे, एक दोन रिव्हिजन नक्की होतील, त्यातून परफेक्शन येईल तुमच्याकडे. ओके, पण येत नाही म्हणून बोलायचं नाही, असं नाही, बिंदास बोलायचं. ओके, त्यानंतर बघा आता, हा पुढचा लॉरेन्थस कशावरती येतं, मँगो, आणि आपला डॉटर कसकुटा कशावरती येतो, लुसन आणि ओनियन. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ध्यानात ठेवा आता. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढला. चला आता बघा, सोल्ड करायचे आपल्याला जे पॅरासायटिक वेड आहे. मग सोल्ड म्हणजे काय, पहिली गोष्ट हे रूट असतात खालचे दोन आणि वरचे दोन स्टेम असतात, कारण आपण झाडानुसार ध्यानात ठेवतोय. पार्शियल रूट, टोटल रूट, पार्शियल स्टेम, टोटल स्टेम. स्ट्रायगा, ओ फॉर ओरोबनची, एल फॉर लॉरेन्थस आणि डी फॉर डॉडर कसकुटा. ओके, मग स्ट्रायगा कशावरती येतो, सोरगम वरती, म्हणजे सोरगम पिकामध्ये बघायला भेटतं. ओरोबनची टोबॅको किंवा सोलेनेसी फॅमिली. लॉरेन्थस मँगो, प्लांटेशन क्रॉप, ट्री, टी मध्ये पण बघायला भेटतं, फ्रूट क्रॉप वरती. आणि जे डॉडर कसकुटा हे लुसन, ओनियन सारख्या किंवा ग्राउंडनट पिकावरती पण आपल्याला बघायला भेटतं. याच्यावरती 1 मार्क तुम्हाला हमखास भेटेल आणि असणार 100%. ओके, पेपर झाल्यावर सांगा याच्यावरती कोणते कोणते क्वेश्चन होते. म्हणजे बघा, सेटटेकचे 3 पॉईंट कव्हर झाले आपल्या आतापर्यंतच्या अनालिसिस मधून. विडमधला आता 1 झाला. ठीक आहे, इथपर्यंत कव्हर. डबल घ्यायचं सांगा एकदा की क्लिअर झालं. ओके,
ठीक आहे, चला. आता पुढचा पॉइंट, इरिगेशनचे आपल्याला मेथड विचारलेले आहे. इरिगेशन वरती क्वेश्चन बघायला भेटतो आणि आयबीपीएस जास्त करून ड्रिप आणि स्प्रिंकलर वरती विचारतं आणि 2 डेफिनेशन त्याच्यावरती विचारतं. मला सांगा ओल्डेस्ट मेथड कोणती? ओके, सिंचनाची सर्वात जुनी पद्धत किंवा ओल्डेस्ट मेथड कोणती? चेक बेसिन नाही. उत्तर दिलं हे बरं आहे तुमचं. ओके, सर्वात जुनी पद्धत सिंचनाची फ्लड इरिगेशन किंवा पूर सिंचन म्हणतो आणि मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये पण हा क्वेश्चन येऊन गेलाय, त्याचं उत्तर पण हेच आहे. ओके, कृषी सेवकलाच विचारलं याच्याबद्दल पण. तर प्रिव्हियस म्हणजे काय, आपण फक्त पाणी सोडत होतो त्यावेळेस कोणतीही सिंचनाची पद्धत विकसित नव्हती. आता चेक बेसिन आलं, कोरुगेशन आलं, ड्रिप इरिगेशन आणि स्प्रिंकलर इरिगेशन हे लेटेस्ट मध्ये आलं, आधुनिक पद्धती झाल्या ह्या. ओके, तर ते ध्यानात ठेवा. काय? फ्लड इरिगेशन किंवा पूर सिंचन. मग आता ड्रिप इरिगेशनला दुसरं नाव काय? सांगा बरं याचं उत्तर काय? ट्रिकल इरिगेशन, सरफेस इरिगेशन, चेक बेसिन किंवा कोरुगेशन. ठिबक सिंचनाला दुसरं नाव काय? बरोबर, ट्रिकल इरिगेशन. ओके, आणि याचा फादर जर म्हटलं आपल्या ड्रिप इरिगेशनचा कोण आहे? सिमॅचो ब्लास्ट. सिमॅचो ब्लास्ट. ओके, मग आता बघा, ट्रिकल म्हणजे काय? ड्रिपचंच नाव आहे. सरफेस म्हणजे काय? पृष्ठभागावरून जे काय पाणी देतो आपण ते झालं सरफेस इरिगेशन मध्ये. एक सब सरफेस मेथड पण असते, ज्याच्यात जमिनीच्या आतून पाईप टाकतो आपण चर खांडून आणि त्याच्यातून पाणी देतो, ते सब सरफेस इरिगेशन झालं, जे फळबागांमध्ये देत असतो. केरला साईडला थोडी पद्धत वापरली जाते ती. त्यानंतर चेक बेसिन, चेकचा टी शर्ट असतो आपला त्या टाईप. वाफे वाफे करत असतो आपण त्याच्यामध्ये. चेक बेसिन मध्ये काय करतो आपण? कांद्याला बघा, आता सध्या कांदे असेल, गहू असेल, तर आपण छोटे छोटे वाफे करतो, ती असते चेक बेसिन मेथड. ओके, कॉमन मेथड ती चेक बेसिन. रिंग इरिगेशन म्हणजे काय? फळबागांसाठी जे पाणी देतो आपण गोल गोल करून. ओके, फळबागांसाठी ध्यानात ठेवा, पाट, त्यानंतर परत गोल, परत पाट आणि पाणी, परत झाडापुरतं आळं करून देतो, ती रिंग बेसिन मेथड. आणि आपली कॉरुगेशन म्हणजे काय? शॅलो फरो मधून जे पाणी दिलं जातं त्याला म्हणतात कॉरुगेशन. म्हणजे ग्राउंडनट असेल, भुईमुगाला पण आपण किंवा हरभऱ्यासाठी पण जी काय पद्धत वापरतो, म्हणजे कसं सिंपल वाफ्यामध्ये काय असतं, छोट छोट्याशा अशा लय मोठ्या सऱ्या नाही पाडत. सरीवर जे असतो ना तेवढं फरो इरिगेशन मध्ये आपण सऱ्या मोठ्या नाही ठेवत, पण एक छोट छोट्या आपल्या छोट छोट्या जे इन्स्ट्रुमेंट आपण काय करत असतो, नॉर्मल सरी पाडत असतो, त्यातून पाणी देतो, त्याला म्हटलं जातं कॉरुगेशन. म्हणजे बघा इथपर्यंत काय काय कव्हर झालं. ड्रिपला म्हणतात ट्रिकल, ड्रिपचा फादर आहे सिमॅचो ब्लास्ट. त्यानंतर चेक बेसिन म्हणजे काय? चेकच्या टाईप तिथं ओनियन साठी किंवा व्हीट साठी आपण मेथड वापरत असतो. फळबागांसाठी रिंग बेसिन वापरतो. आणि कॉरुगेशन म्हणजे इरिगेशन थ्रू शॅलो फरो इज कॉल्ड कॉरुगेशन. ओके, चला पुढे बघा. आता स्प्रिंकलर इरिगेशन, मेन ऑब्जेक्टिव्ह बघूया आपण स्प्रिंकलर मधले. स्प्रिंकलर इरिगेशन म्हणजे तुषार सिंचन, ज्याच्यात पावसावानी पाणी पडत असतं. जसा पाऊस पडतो तसंच पाणी आपण शेताला देतो, त्याला म्हणतात स्प्रिंकलर. ओके, मग आता स्प्रिंकलर मध्ये आपल्याला जर विचारलं की स्प्रिंकलर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ कोणते कोणते कंपोनंट असतात त्यामध्ये, तर त्यावेळेस ध्यानात ठेवायचं, पहिला असतो स्प्रिंकलर हेड किंवा नोझल. स्प्रिंकलर हेड किंवा नोझल, बरोबर. त्यानंतर दुसरा असतो रायझर. ओके, जो लॅटरल लाईन वर बसवलेला असतो. आणि त्यानंतर असते मेन लाईन आणि मग पंप. म्हणजे जर बघायला गेलं, ओके, इथं आपला पंप आहे. ओके, पंप आहे. ओके, इथून मेन लाईन गेलेली आहे. त्याच्यानंतर ह्या लॅटरल, ओके, सब मेन लाईन, आणि याला परत बसवलेत आपण लॅटरल. ह्या लॅटरल वरती एक असतो रायझर. ओके, रायझर, आणि याच्यावरती काय असतो? नोझल. ओके, किंवा ज्याला आपण हेड म्हणतो. म्हणजेच कंपोनंट बघा, पंप, त्यानंतर मेन लाईन, त्यानंतर सब मेन लाईन, त्याच्यानंतर ह्या आल्या लॅटरल. ओके, आणि लॅटरल वरती परत काय असतो? रायझर, जे उभी नळी असते ना सपोर्ट साठी, ती असते रायझर. आणि त्याच्यावरती काय असतो? वरती हा हेड. ठीक आहे. हेड किंवा नोझल असतो, त्याच्या खाली सपोर्टला त्याला रायझर किंवा पाणी पुरवायला, आणि त्याच्या खाली लॅटरल असते. आता पुढचं काय बघायचं आपल्याला? पंपिंग युनिट ते पण असतंय. नॅचरल रेनफॉल आणि वाटते पाऊस जसं पडतो तसं सेम टू सेम. सगळ्यात जास्त प्रश्न जो आयबीपीएस ने विचारला तो कशावरती? स्प्रिंकलर इरिगेशन कॅन बी यूज फॉर ऑलमोस्ट ऑल क्रॉप. ओके, कशासाठी? ऑल क्रॉपला आपण हे करत असतो, एक्सेप्ट राईस.
राईस आणि दुसरं एक क्रॉप ज्यूट. ओके, तांदूळ आणि जे काही ताग आहे या दोन पिकासाठी आपण स्प्रिंकलर इरिगेशन वापरत नाही. ध्यानात ठेवा, हा प्रश्न येऊ शकतो. तांदूळ आणि ज्यूट म्हणजे राईस आणि ज्यूट साठी आपण काय स्प्रिंकलर इरिगेशन वापरत नाही. आणि दुसरी गोष्ट हेवी क्ले सॉइल्स. ओके, जिथं पूर्णपणे काळी माती आहे त्या ठिकाणी आपण काय वापरत नाही स्प्रिंकलर इरिगेशन. कारण ट्रान्सपिरेशन पेक्षा किंवा इव्हॅपोरेशन पेक्षा जो रेट आहे खाली पाणी जिरण्याचा तो हेवी क्ले मध्ये कमी आहे. म्हणून हेवी क्ले सॉइल मध्ये म्हणजे काळ्या मातीमध्ये पाणी साचून राहिल्यामुळं इरिएशन होत नाही लवकर आणि त्यामुळे मुळांना तेवढं जे प्रॉपर इरिएशन पाहिजे ते भेटत नाही. म्हणून जी काही हेवी क्ले सॉइल असते ती स्प्रिंकलर इरिगेशन वापरत नाही. ओके, फक्त एवढं ध्यानात ठेवायचं, राईस आणि ज्यूट साठी वापरत नाही आणि हेवी क्ले सॉइल असेल तर तिथेही वापरत नाही. ओके, काळ्या मातीमध्ये वापरत नाही. इथपर्यंत क्लिअर. आता दोन अशी पिकं आहे जे संवेदनशील आहे, पाणी साचल्यामुळं त्यांना जमत नाही. ओके, म्हणजे तुषारचं नाही पण पावसाचं पाणी पण साचलेलं त्यांना जमत नाही. फळपिकामध्ये जर बघितलं तर पपई आणि आपल्या अॅग्रोनॉमिकल क्रॉप मध्ये मका हे दोन पिकं आहे की ज्यांना पाणी साचलेलं जमत नाही शेतामध्ये. ओके, आपल्याला विचारलं खालीलपैकी कोणतं पीक पाण्यासाठी संवेदनशील आहे किंवा पाणी खूप साचलं तर त्याला प्रोडक्शन मध्ये कमी येऊ शकते, तर ते आहे मका आणि दुसरं पपई किंवा त्याच्यावरती बुरशी रोग पटकन अटॅक करतो पाणी साचल्यामुळे. त्यानंतर इरेग्युलर जी टोपोग्राफी असेल, चढ उतार असेल, ओके, तर त्या ठिकाणी आपल्या स्प्रिंकलर फायदेशीर ठरतं. मग बघा आता पहिली गोष्ट अँड्युलेटिंग टोपोग्राफी आणि सँडी सॉइल साठी सगळ्यात बेस्ट आहे. दुसरी गोष्ट पाणी किती वाजतं 25 ते 50%. ड्रिप आणि स्प्रिंकलर वरती या तुम्हाला नंबर मधले जे काय ऑब्जेक्टिव्ह ते विचारलेच जातील. ओके, किंवा बघायला भेटतील. 25 ते 50% पाणी वाचतं एका तासामध्ये. जो रेट आहे स्प्रिंकलरचा तो किती आहे 1000 लिटर पर आवर एवढं पाणी डिस्चार्ज करतं. म्हणजे त्या स्प्रिंकलर मधून 1000 लिटर पाणी तासाला बाहेर पडत असतं सगळ्या प्लॉट मधल्या एकातून नाही. त्यानंतर पुढचं स्प्रिंकलर प्रेशर 2.5 ते 4.5 किती आहे, कारण स्प्रिंकलर साठी प्रेशर कधी पण जास्त लागणार. ड्रिप पेक्षा स्प्रिंकलरला प्रेशर जास्त लागतो. मग आपल्याला ध्यानात काय काय ठेवायचं इथं की अँड्युलेटिंग टोपोग्राफी आणि सँडी सॉइल साठी वापरतो 25 ते 50% पाणी वाचतं याच्यामध्ये. त्यानंतर 2.5 ते 4.5 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढ्या प्रेशरची गरज असते आणि 1000 लिटर पर आवर पेक्षा जास्त डिस्चार्ज याचा. इथपर्यंतच एवढंच ध्यानात ठेवा. ठीक आहे, आता पुढचं ड्रिप इरिगेशन किंवा ठिबक सिंचन किंवा तिला ट्रिकल इरिगेशन. ऍग्री एमपीएससी ला पण यावरती क्वेश्चन विचारून गेला आणि आयबीपीएस ला पण विचारलेला आहे. ड्रिपला ट्रिकल म्हणतात. ओके, इंट्रोड्यूस फ्रॉम इस्रायल. ओके, कशावरून वॉटर युज एफिशियन्सी सांगतो तुम्हाला, तर दोन्ही पण सांगतो. वॉटर युज एफिशियन्सी याची 70 ते 80%. ओके, 75 ते 80%च्या आसपास जे आहे तर ते लिहून टाकायचे. तर दोन्ही पण पुढे कव्हर करतो. बरं झालं आठवण करून दिली, तो पॉईंट ऍड करायचा राहिला. ठीक आहे, त्याबद्दल सांगतो मी. दोन्ही पण कव्हर करतो. पाणी किती वाजतं आणि वॉटर युज एफिशियन्सी किती हे दोन्ही पण क्लिअर करतो पुढे. बघा आता इंट्रोड्यूस फ्रॉम इस्रायल. त्यानंतर ड्रिप ऑर्टिकल इरिगेशन याला म्हणतो. याचा मेन उद्देश काय आहे किंवा कुठे वापरतो आपण, जिथं दुष्काळ आहे किंवा वॉटर स्कॅरिसिटी आहे. म्हणजे सांगली सारख्या भागामध्ये आपण बघतो आज फळबागा खूप सगळ्यात जास्त निर्यात जी काय आहे तर ती सोलापूर सांगली इथल्या डाळिंब शेतीतून असेल आपल्याला बघायला भेटते आणि ही फक्त ड्रिपमुळे. ओके, कारण कमी पाण्यामध्ये वॉटर स्कॅरिसिटी असताना सुद्धा चांगलं प्रोडक्शन देऊ शकते. आणि दुसरी गोष्ट सॉल्ट प्रॉब्लेम. जेव्हा सलाईन सॉइल असते तेव्हा आपण ड्रिपचा वापर करत असतो. बरोबर, सॉल्ट प्रॉब्लेम असतात त्या ठिकाणी आपण ड्रिप वापरायचं. असे विचारलं जातं सॉल्ट जर जास्त असेल जमिनीमध्ये तर कोणतं इरिगेशन द्यावं, ड्रिप. त्यानंतर याच्यामध्ये काय करतो आपण, डेफिनेशन काय प्रिसाइज. ओके, एका अॅक्युरेट प्रमाणामध्ये ज्या जागी पाहिजे त्याच ठिकाणी स्लो ऍप्लिकेशन करतो वॉटरचं. ओके, ऑर डिस्क्रीट ड्रॉप ऑर कंटिन्युअस. आपण बघतो इनलाईन आणि दुसरं असतं आउटलाईन किंवा ड्रिप म्हणतो त्याला. इनलाईन म्हणजे काय, पूर्णपणे त्या जी नळी असते त्यालाच बोगदे पाडलेले असतात आणि त्यातून पाणी म्हणजे जे शॉर्ट डिस्टन्सवर क्रॉप असतात त्यासाठी इनलाईन वापरतो. आणि बाकीच्याला आपण काय करतो इमिटर लावून फळबागांसाठी ड्रिप वाली लाईन वापरत असतो. ज्या ड्रिप आपल्याला बसवायला लागतात. इनलाईन मध्ये ऑलरेडी तसे छिद्र पाडलेले असतात त्याच्यात. मग बघा इमिटर मध्ये काय करतो आपण डिस्क्रीट किंवा कंटिन्युअस ड्रॉपनी पाणी देत असतो स्लो ऍप्लिकेशन मध्ये थ्रू मेकॅनिकल डिव्हाइस. तर ते कोणतं मेकॅनिकल डिव्हाइस आहे, इमिटर. ड्रिप ड्रिप जो असतो आपला त्या ड्रिपला दुसरं नाव काय, इमिटर. लोकेटेड ऍट अ सिलेक्टेड पॉइंट अलॉंग द डिलिव्हरिंग लाईन. आपल्याला काहीच ध्यानात ठेवायचं, ड्रिपचे डेफिनेशन कोणीच विचारणार नाही. फक्त एवढं ध्यानात ठेवा इमिटरचा वापर करत असतो किंवा ड्रिपलाच इमिटर म्हणत असतो आपण. त्यानंतर पुढचं ड्रॉप बाय ड्रॉपने थेंबा थेंबाने काय करत असतो पाणी देत असतो ड्रिप मधून.
ओके. जिथं वॉटर स्कॅरसिटी आहे, जिथं पाणी कमी आहे, त्या ठिकाणी आपण ड्रिपचा वापर करत असतो. ओके. जिथं टोपोग्राफी अनड्युलेटिंग आहे किंवा सॉइल डेप्थ रिस्ट्रिक्टेड आहे, कमी प्रमाणात म्हणजे माती खूप कमी प्रमाणात आहे, त्या ठिकाणी आपण ही गोष्ट वापरत असतो. जिथं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे ते क्लिअर करतो तुमचं. ओके. आता बघा पाणी किती वाजतं? पाणी वाजतं आपलं 50 ते 70%. ओके. तर स्प्रिंकलरमध्ये 25 ते 50%, इकडं 50 ते 70%. वॉटर युज एफिशियन्सी 90 ते 95%. भरपूर वेळा आय-बी-पी-एसला हा क्वेशन विचारून गेला. वॉटर युज एफिशियन्सी बँकेसाठी मेन्सला विचारलेला आहे एफ-ला. ओके. किती आहे? 90 ते 95%. कधी-कधी ऑप्शननुसार आपल्याला थोडं जायचं असतं. तिथं प्रत्येक वेळेस तुम्हाला 90 ते 95% किंवा 95% असं देणार नाही. ऑप्शन जर असेल 60, 70, 80, 85 तर त्यावेळेस 85 चा निवडायचा. जर असं दिलं असेल 80, 85, 90, 95 त्यावेळेस 95 चा निवडायचा आहे. त्या ऑप्शनवर डिपेंड आहे. पण एक रेंज म्हटलं तर 90 ते 95% ठीक आहे. त्यानंतर फर्टिलायझर जर दिले, तर त्याला फर्टिगेशन म्हणतो आणि केमिकल जर दिले, तर हर्बिसाइड जर दिले, त्याला हर्बिगेशन म्हणतो. हा भरपूर वेळा विचारलेला क्वेशन आहे. डेफिनिशन फर्टिलायझर जर अप्लाय केले ड्रिप म्हणून त्याला म्हणायचं फर्टिगेशन, हर्बिसाइड दिले तर हर्बिगेशन. याचा प्रेशर किती आहे? 1.5 ते 4.5. 1.5 ते सॉरी 1.5 ते 2.5. बघा ड्रिपला 1.5 ते 2.5 प्रेशर लागतो आणि स्प्रिंकलरला 2.5 ते 4.5 लागत असतो. त्यानंतर फर्टिलायझर दिले तर फर्टिगेशन, हर्बिसाइड जर जर ड्रिप म्हणून दिलं तर हर्बिगेशन. ओके. आणि 1 ते 8 लिटर पर हॉवर किती? 1 ते 8 लिटर पर हॉवर एवढा डिस्चार्ज रेट आहे. स्प्रिंकलरचा किती होता? 1000 लिटर पर हॉवर. याचा किती? 1 ते 8 किंवा 1 ते 14 पर्यंत पण जातं. ओके. ते ड्रिपनुसार बदलतं. आता डिफरन्स बिटवीन स्प्रिंकलर आणि ड्रिप इथं तुमचा कव्हर होईल. याचा स्क्रीनशॉट काढला तर तुम्हाला स्प्रिंकलर आणि ड्रिपचा अभ्यास करायची बाकी गरज नाही. याच्यामध्येच कव्हर होईल. त्यामुळे याचा स्क्रीनशॉट काढला तर ओकेच आहे. मग बघा आता पहिली गोष्ट काय सांगितलं? पाणी किती वाचलं? 25 ते 50% स्प्रिंकलरमध्ये आणि ड्रिपमध्ये 50 ते 70%. बरोबर? त्यानंतर प्रेशर होता. आपण ड्रिपला बघितलं तर 1.5 ते 2.5 लागतो, पण त्यापेक्षाही जास्त स्प्रिंकलरला लागतो 2.5 ते 4.5. डिस्चार्ज रेट बघितला 1 ते 8 लिटर पर अवर आणि आपल्या स्प्रिंकलरसाठी 1000 लिटर पेक्षा जास्त आणि वॉटर यूज इफिशियन्सी जी किती आहे 90% पेक्षा जास्त आहे ड्रिप इरिगेशनची आणि स्प्रिंकलरमध्ये 70 ते 75%. स्प्रिंकलरमध्ये किती? 70 ते 75%. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे? का परत घ्यायचं सांगा? ठीक आहे. वॉटर इफिशियन्सी ध्यानात ठेवा. किती? स्प्रिंकलरची कमी 70 ते 75 आणि आपल्या ड्रिप इरिगेशनची 90% पेक्षा जास्त. पण पाणी किती वाजतं स्प्रिंकलरमध्ये? 25 ते 50% आणि इकडे आपलं ड्रिपमध्ये 50 ते 70%. त्याच्यात थोडं जास्त वाजतं परत. चला आता लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन. ओके. लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन विच क्लास आर सुटेबल फॉर रेग्युलर कल्टिव्हेशन ऑफ क्रॉप. जे जमिनीचं क्षमता वर्गीकरण आहे ज्याच्यावरती लिमिटेशन येतात सॉइल वरती किंवा मर्यादा येत असतात त्याच्यानुसार वर्गीकरण पडतं जमिनीचं आपल्या काळी माती, लाल माती, क्षारयुक्त माती, खडकाळ माती. तर यानुसार प्रकार पडत असतात. त्याच्यावरती आपण म्हणतो लिमिटेशन किती त्यानुसार. तर मग आपले जे क्लासेस आहेत 8 क्लासेस आहे त्याच्यानुसार रेग्युलर कल्टिव्हेशन ऑफ क्रॉपसाठी कोणते 3 क्लासेस किंवा कोणते क्लासेस उपयुक्त आहे? मला सांगा एकदा याचं उत्तर सांगा. कमेंट करा. कमेंट करा तोपर्यंत. ओके. बरोबर आहे. ठीक आहे. आता तुम्हाला टॉपिकमध्ये तुम्ही कृषी सेवकचं बघितलंय का नाही माहित नाही मला. ओके. तर हा टॉपिक असा आहे, जरी असला काय नसला काय, आय-बी-पी-एस याच्यावरती क्वेशन विचारतं. कारण हे ॲग्रोनॉमीच्या मध्ये पण आहे, इंजिनमध्ये पण आहे आणि रिलेटेड टॉपिक आहे हा. त्यामुळे सॉइलचा जरी संबंध आला तर त्यावेळेस हा क्वेशन विचारला जातो. खूप काही नाही, जेवढं तुम्हाला ह्या स्लाइडमध्ये घेईल 2-3 स्लाइडमध्ये त्यामध्ये कव्हर होऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे. रेग्युलर कल्टिव्हेशन कारण आय-बी-पी-एस प्रत्येक वर्षी किंवा 1 वर्षात तरी याच्यावरती क्वेशन बघायला भेटतो. ओके. आणि ॲग्रीमेंट्सला तिकडे तर असतोच. आणि विचारलेलं आहे. याच्यावरती क्वेशन कृषी सेवकच्या प्रिव्हियस इयरमध्ये बघा त्याच्यात हे विचारलेलं आहे यावरती क्वेशन. हो, प्रॉब्लेमॅटिक जे आहे ना त्याच्यात मग सलाईन, अल्कलाईन, ॲसिडिक सॉइल हे येतात.
ओके. आणि याच्यावरती लिमिटेशन वरती डिपेंड आहे की पण याच्यामध्ये हा पॉइंट कव्हर होतो की सॅलिनिटी, अल्कलिनिटी या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच हे वर्गीकरण केलेलं आहे की त्या मृदेला स्लोप किती आहे, याच्यामध्ये सॅलिनिटी किती आहे, अल्कलिनिटी किती त्यानुसारच प्रॉब्लेमॅटिक सॉइल आहे. आणि आपण याच पूर्ण अनालिसिस जे आहे ओके प्रॉब्लेमॅटिक सॉइलचं पूर्ण लेक्चर टॉपिक जो आहे तर तो मागच्या 4थ्या टेस्ट मध्ये कव्हर केलेला आहे. ठीक आहे. तर बघा आता पुढचं किती पहिलं उत्तर आहे सगळ्यांबरोबर दिलंय 1 ते 3. ओके. 1 ते 3 क्लासेस जे रेग्युलर कल्टिव्हेशन म्हणजे आपण त्याच्यामध्ये वर्षभर पिकं घेऊ शकतो. ओके. किंवा वर्षानुवर्ष पिकं घेऊ शकतो. मग बघा आता लँड कॅपॅबिलिटी क्लासिफिकेशन किंवा जमीन क्षमता वर्गीकरण किती क्लासेस पडतात ते 8. 8 क्लासेस पडत असतात. बाय कोणी दिली? युएस सर्व्हिसने. ओके. बघा आता त्याच्यामध्ये क्लास 1st टू 4 हे कल्टिव्हेशनसाठी म्हणजे पिकं घेऊ शकतो आपण. रेग्युलर घेऊ शकतो आणि चौथा जो क्लास आहे त्याच्यात आपण ऑकेजनल घेतो. म्हणजे कंटिन्यू नाही घेता येत. त्यात लिमिटेशन खूप आहे. त्यामुळे आपण कंटिन्यू नाही घेत. पण जे पिकं आपण घेतोय तर ते फक्त पहिल्या 4 याच्यावरती घेतो क्लासेसवरती. 1 ते 4 क्लासेस जे त्याच्यामध्ये आपण कल्टिव्हेशन करतो. म्हणजे जमिनीची मशागत करून आपण काय करत असतो पिकं पिकवत असतो. ओके. तर बघा पहिले 4 क्लासेस हे कल्टिव्हेशनसाठी आहे. रेग्युलर कल्टिव्हेशन बट फॉर रेग्युलर कल्टिव्हेशन किती आहे? पहिले 3 क्लासेस. कल्टिव्हेशनसाठी 4 क्लासेस आहे. पण रेग्युलर कल्टिव्हेशनसाठी मग जर म्हटलं रेग्युलर ओके नियमित जर आपण शेती करायचं म्हटलं तर पहिले 3. ठीक आहे इथपर्यंत. आता पुढचं बघा क्लास फर्स्ट म्हणजे काय? का जो त्याच्यामध्ये लिमिटेशनच नाहीये क्लास फर्स्ट वरती. आणि जे इंटेन्सिव्ह कल्टिव्हेशन ओके म्हणजे काय? की कमी शेती आहे किंवा जी काही शेती आहे त्याच्यामध्ये आपण जे काही खतं असतील, औषधं असतील याचा वापर करून हं. खतं असतील, औषधं असतील, हे सगळ्यांचा वापर करून जास्त उत्पन्न घेतो. म्हणजे कमी क्षेत्र, जास्त इनपुटचा वापर करून जास्त उत्पन्न घेणं, याला काय म्हटलं जातं? इंटेन्सिव्ह कल्टिव्हेशन. ओके. मग ही कोणती सॉइल आहे? याच्यामध्ये पहिली इंडो गँगेटिक प्लेन, अल्युव्हियल सॉइल. जमिनीने वाहून आणलेली जी काही माती असते, ती कोणती असते? अल्युव्हियल. ओके. आणि अल्युव्हियल सॉइल म्हणजे इंडो गँगेटिक प्लेन मधली जी काही आपल्या कोणत्याही नदीच्या बाजूला गाळात, खोऱ्यामध्ये जी काही माती बघायला भेटते, ती असते आपली अल्युव्हियल सॉइल. आणि हीच आयडियल कल्टिव्हेशनसाठी चांगली आहे आणि ही पहिल्या क्लासमध्ये येते कारण इथं लिमिटेशन नाही आहेत ह्या सॉइलला. ओके. म्हणजे पहिली कोणती झाली? एल्युअल क्लास मधली. दुसरी क्लास सेकंड मध्ये थोडेसे लिमिटेशन येतात नॉर्मल म्हणजे स्लोप थोडासा असणं किंवा मॉडरेट इरोजन तिथं जमिनीची धूप होते. ओके. किंवा थोडीशी अल्कली किंवा सलाईन कंडिशन असणं. त्यानंतर मग यासाठी आपल्याला काय करावं लागतं? स्ट्रिप कल्टिव्हेशन. स्ट्रिप क्रॉपिंग करावं लागतं म्हणजे जे काही कंट्रोल कल्टिव्हेशन आहे म्हणजे उताराच्या अपोजिट साईडला आपण काय करत असतो स्लोपच्या विरुद्ध दिशेला नांगरणी ते करत असतो, मशागत करत असतो. क्रॉप रोटेशन म्हणजे पिकांचं खरीपला वेगळे, रब्बीला वेगळे करत असतो. स्ट्रिप क्रॉपिंग म्हणजे काय? तर इरोजन रेजिस्टिंग आणि इरोजन परमिटिंग क्रॉप एका आड एक पद्धतीने लावणं. ओके. मग मला सांगा जे कडधान्य असतील, सोयाबीन असेल, ग्राउंडनट असेल, इरोजन रेजिस्टंट क्रॉप आहे का इरोजन परमिटिंग क्रॉप आहे? कारण इरोजन मध्ये हा टॉपिक घेतलाय 4थ्यामध्ये आणि तुम्हाला विचारणार आहे त्यावरती. ओके. इरोजन रेजिस्टन्स क्रॉप कोणते? बरोबर आहे. जे काही ग्राउंडनट, सोयाबीन जेवढे काही पल्सेस आहेत, जे जमीन कव्हर करतात ते इरोजन रेजिस्टन्स क्रॉप असतात. आणि जे दुसरे क्रॉप आहेत म्हणजे मका, बाजरी, सोरगम हे सगळे जे आहेत, तर हे इरोजन परमिटिंग क्रॉप आहे. कारण याच्यामधून पाणी जात असतं निघून. पण तुम्ही बघा सोयाबीन पूर्ण शेत झाकतं. त्यामुळे तिथं कोणतंही इरोजन होत नाही. मग आपल्या स्ट्रिप क्रॉपिंग म्हणजे काय? ग्रोइंग ऑफ इरोजन रेजिस्टिंग क्रॉप विथ इरोजन परमिटिंग क्रॉप. एक साइड एकानंतर एक आपण काय करत असतो? पेरणी ह्या दोन्हींची करत असतो. आता पुढचं त्यानंतर ही फूड क्रॉप प्रोडक्शन, पास्टर, फॉरेस्ट, वाईल्ड लाईफ याच्यासाठी वापरतो. ठीक आहे. मेन ध्यानात ठेवा डीप रेड आणि ब्लॅक सॉइल. पहिल्या याच्यात काय भेटली? अल्युव्हियल सॉइल. पहिल्या क्लासमध्ये अल्युव्हियल येते. दुसऱ्या क्लासमध्ये डीप रेड आणि ब्लॅक येते. म्हणजे आपल्याकडची काळी माती असेल किंवा डीप रेड सॉइल असेल हे येतात. आता इथपर्यंतच माती ध्यानात ठेवा. इथून पुढे नाही ध्यानात ठेवली तरी चालेल. ओके. बघा आता पुढे. क्लास थर्ड याच्यात आणखी लिमिटेशन वाढतात. थोडी स्लाइड सॅलिनिटी, अल्कलिनिटी वाढली याच्यामध्ये. फर्टिलिटी स्टेटस ऑफ सॉइल हे थोडंसं कमी झालेलं असतं. मग याच्यामध्ये शॅलो रेड सॉइल किंवा स्लाइटली सलाईन ब्लॅक सॉइल. ओके म्हणजे सॅलिनिटी वाढली तर थोडीशी रेड सॉइल कमी झाली तिथे. तिसरा क्लास. मग आपल्याला मेन काय बघायला भेटलं? कल्टिव्हेशन साठी 4 क्लास महत्वाचे, त्यातल्या रेग्युलर कल्टिव्हेशन साठी पहिले 3 क्लास महत्वाचे. चौथा क्लास बघा डायरेक्ट दिला इथं. कशासाठी आहे?
ऑकेजनल कल्टिवेशन साठी क्लास 4 हा फक्त म्हणजे या वर्षी जर खरीपला घेतलं तर परत पुढच्या वर्षी घेतलं तर घेतलं, नाही तर त्याच्या पुढच्या वर्षी. म्हणजे आपण काय करत असतो ऑकेजनली. ओके, जेव्हा मनात येईल किंवा जेव्हा त्याची गरज आहे त्याच वेळेस घेतो, ते झालं ऑकेजनली. आणि त्याच्यामध्ये शॅलो सॉइल येतात, सलाईन सॉइल येते, अल्कलाईन सॉइल येते. आता बघा शारपट जमिनी आपण त्याच्यावर कंटिन्यू पीक नाही घेत, जिथं खूप शारपट शारपट जमीन तयार झालेली आहे. कंटिन्यू पीक आणि पाणी दिल्यामुळे आपण काय आलंय, क्षार पूर्णपणे वरती आलेत आणि कंटिन्यू क्रॉप घेणं शक्य नाही त्याच्यामध्ये. त्यावेळेस आपण काय करतो, एखादा घेतो उन्हाळ्यामध्ये परत ते तसंच ओपन पडीक राहून देतो. हे झालं ओकेजनल कल्टिवेशन क्लास 4 ओकेजनल साठी. आता लँड नॉट सुटेबल फॉर कल्टिवेशन 5वा 6वा 7वा 8वा क्लास हे काय आहे, हे कल्टिवेशन साठी वापरत नाही. ओके, मग 5वा क्लास काय आहे, किंवा अरिड दुष्काळी भागातली ओके, किंवा जी रॉकी सॉइल असते खडकाळ, तर ती येते 5व्या क्लास मध्ये. त्यानंतर पुढची मग ही कशासाठी वापरतो, पुढचे 4 क्लासेस 5 6 7 8 हे आपण ग्रासेस पूर्ण किंवा मग फॉरेस्ट्री आणि जे वाईल्ड लाईफ आहे तर त्यांच्या अभयारण्य ते बनवणं पूर्ण बनवणं याच्यासाठी आपण 5 6 7 8 हे वापरत असतो. मग बघा आता 6वी सॉइल, 6वा क्लास काय सांगतो, पाश्चर फॉरेस्ट वाईल्ड लाईफ. याच्यात महत्वाचं नाही म्हणून हे फास्ट घेतोय 5 6वा आणि 7वा. 7व्या मध्ये पण काय सेवर लिमिटेशन असतात, पण हे पण आपण ग्रेझिंग फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ साठी वापरतो. पण मेन आहे 8वा क्लास, ज्याच्यावरती आयबीपीएस ने पण वॉटरशेड साठी कोणता क्लास वापरला जातो हे पण विचारलेलं आहे. ओके, आता त्याच्यासाठी बघा आता वाईल्ड लाईफ हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. वाईल्ड लाईफ एस्थेटिक पर्पज किंवा मग वॉटरशेड प्रोटेक्शन साठी जे काय आपण पाणी अडवा पाणी जिरवा कामं असतील, तळे असतील, ओके, ही सगळी कामं कोणत्या याच्यामध्ये करतो, वॉटरशेड प्रोटेक्शन साठी 8व्या याच्यामध्ये. म्हणजे बघितलं 5वा 6वा 7वा 8वा हे कल्टिवेशन साठी वापरत नाही. त्यातला 8वा क्लास आपल्यासाठी महत्वाचा आहे, जो की वॉटरशेड प्रोटेक्शन ऍक्टिव्हिटी असतील, अभयारण्यासाठी आपल्याला वाईल्ड लाईफ जर तिथे ठेवायची असतील त्यासाठी किंवा मग अस्थेटिक पर्पज साठी आपण हा 8वा क्लास युज करत असतो. ओके, झालं इथपर्यंत क्लिअर का परत घेऊ सांगा एकदा. समजलं का? ठीक आहे चला. झोपू नका, झोप लागली तर पाणी मारून या तोंडावरती, पण झोपू नका. शेवटचे 20-22 दिवस आहे, परत संधी नाही ही. ओके, ध्यानात ठेवा आता. तर लिटल लीफ ऑफ मँगो अँड कॅशू इज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ, म्हणजेच आंबा आणि काजू मध्ये लहान पानं जी बघायला भेटतात ती कशाच्या कमतरतेमुळे बघायला भेटतात. ओके, त्याला आलंय. ओके, याला येतंय बघा, तुम्हाला येतंय का सांगा एकदा. त्याच्या डोक्यात उजेड पडला की मला हे उत्तर येतंय. ओके, रेखा मॅडम उत्तर काय याचं. देत चला, आन्सर देत चला सगळे, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चुकलं तर चुकू द्या. बघा याचं उत्तर काय, झिंक. लिटल लीफ ऑफ मँगो असेल, कॅशू असेल, इज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ, तर ते झिंक मुळे होत असतं. ओके, मग आता पुढचं बघूया झिंक मुळे काय काय होतं. आतापर्यंत आपण प्रत्येक अनालिसिस मध्ये आतापर्यंत जे काय, आता हा 5वा म्हणजे मागच्या 4 मध्ये पण प्रत्येक वेळेस आपण एक न्यूट्रिएंट घेतलंय. मॉलिब्डेनम असेल, कॉपर असेल, बोरॉन असेल आणि नायट्रोजन असेल. याच्यामुळे कोणते कोणते रोग होतात किंवा कोणत्या कमतरतेमुळे काय आपल्याला तिथं दिसून येतं सिम्पटम. ओके, आणि याच्यावरती क्वेश्चन बघायला भेटतो. आता हा जो आपण बघितला ना आता झिंक मुळे खैरा डिसीज होतो राईस मध्ये, तर ही कंबाईन जी क्लर्क झाली आपली त्याच्यामध्ये पण हा क्वेश्चन आला होता. 3 क्वेश्चन आले होते. एक पेनी व्हीटच्या रसच्या जोड्या लावायला आल्या होत्या. त्याच्यानंतर सेंद्रिय शेती पूर्ण करणार आपलं पहिलं राज्य कोणतं आहे, सिक्कीम 2015 मध्ये, बरोबर ना. तर त्यावेळेस त्यांनी आता सध्या तिथे एरिया किती सेंद्रिय शेतीखाली. ओके, आणि सेंद्रिय शेतीखाली 2 आहे सध्या. मग सेंद्रिय शेतीमध्ये पहिलं राज्य म्हटलं तर सिक्कीम आणि पहिलं जर केंद्रशासित प्रदेश म्हटलं तर तो लक्षद्वीप आहे. ओके, हे दोन्ही ध्यानात ठेवा. राज्य वेगळं आहे आणि युनियन टेरिटरी वेगळी आहे. हे दोन्ही पण सेंद्रिय 100% सेंद्रिय झालेत. आणि त्यांनी विचारलं होतं जो भातावरील खैरा रोग आहे तो कशाच्या कमतरतेमुळे होतो. कंबाईन क्लर्कला आता जो 17 डिसेंबरला पेपर झाला तो झिंकमुळे होतो. मग बघा आता आतापर्यंत आपण प्रत्येक कंप्लीट करत आले. आता हा शेवटचा आहे ज्याच्या न्यूट्रिएंटमुळे काय कमतरता भासते ते बघतोय आपण. झिंक मुळे व्हाईट बर्ड ऑफ मिल्क. ओके, बघा इथे काय होतं, मकाच्या वरचा जो पार्ट आहे तर तो व्हाईट बघायला भेटतो, व्हाईट सिम्पटम. ओके, पांढर पांढर पडल्यावानी होतं. हे कशामुळे होतं, झिंक मुळे. त्यानंतर पुढचं खैरा डिसीज ऑफ राईस, खैरा डिसीज ऑफ राईस. ओके, भातावरचा खैरा रोग कशामुळे होतो, झिंक मुळे.
ओके, मी बघून सांगतो त्यावरती. मला पण बघायचं होतं कंबाईनचा तो जो क्वेशन आला तेव्हा, पण नंतर कामामुळे ते विसरून गेलं. ओके, तर ते आपण बघून सांगतो तुम्हाला. मला एकदा फक्त ते लक्षात आणून द्या. मेसेज करा WhatsAppला. मग मी तुम्हाला सांगतो त्याच्यावरती काय ते ग्रुपला टाकून देईल. ठीक आहे. बघा आता व्हाईट बर्ड ऑफ मेज असेल, खैरा डिसीज ऑफ राईस असेल, लिटल लीफ ऑफ कॉटन. ओके. कॉटन, मँगो, लिची, कॅश्यू आणि ॲपल जेवढे काही पानं बारीक होतात, ओके, किंवा पानं बारीक राहतात कशामध्ये? कापसामध्ये बघायला भेटतात. कापसामध्ये बघा तुम्ही कधी-कधी झाडाची पानं खूप छोटे-छोटे राहिलेले असतात. त्यानंतर मँगोमध्ये पण तसंच होतं किंवा मग आपली लिची असेल, कॅश्यू असेल किंवा ॲपल असेल, ओके. तर हे सगळे काय आहेत आपले झिंकमुळे होणारे कमतरता आहेत. ओके, बघा व्हाईट बर्ड ऑफ मेज असेल, खैरा डिसीज ऑफ राईस, त्यानंतर लिटल लीफ ऑफ कॉटन, मँगो, लिची, कॅश्यू आणि आपला कोणता राहिला ॲपल. हे सगळे कशामुळे होत असतात? झिंकमुळं. ओके, ठीक आहे. हे विसरू नका झिंक, बोरॉन खूप महत्वाचे. आता फ्रूटला जे तडे-बिडे जातात किंवा हार्ड होतात तर किंवा फ्लॉवरिंगच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतो, ते सगळे बोरॉनमुळे होत असतात. बरोबर आहे. त्यानंतर मॉलिब्डेनममुळे व्हिप्टेल ऑफ कॉलीफ्लॉवर सगळ्यात महत्वाचं आहे आपल्यासाठी. मॉलिब्डेनम, व्हिप्टेल ऑफ कॉलीफ्लॉवर. नायट्रोजनमुळे काय होत असतं? बटनिंग इन कॉलीफ्लॉवर. ओके. तर हे सगळे महत्वाचे महत्वाचे सिम्प्टम आहे. सॉइल मधल्या त्या टॉपिक वरती तुम्हाला न्यूट्रिएंटच्या डेफिशियन्सीवरती एक ना एक क्वेश्चन फिक्स बघायला भेटेल. ओके. घेतानाच आपण तसं घेतलंय का जे इम्पोर्टंट आहे आणि जे विचारलं जाणार आहे. ओके. नाही तुम्ही म्हणशाल दरवेळेस सर कसं काय असं म्हणतात, की हे येणारच आहे, येणारच आहे. ओके. कारण तेवढा थोडाफार आपल्याला अभ्यास केल्यानंतर किंवा मागच्या पेपर बघितल्यानंतर कंटिन्यू त्या गोष्टी ध्यानात येऊन जातात. आता पुढचं बघा, आपली जी काही टेस्ट सीरीज आहे, ओके. तर ती टेस्ट सीरीज आपण आता सध्या जी चालू आहे, त्याच्यात फी आपण कमी केलेली आहे, जी सध्या ₹150. ओके. ज्यांना काही टेस्ट लावायचे असेल, जॉइन करायचे असेल, तर ते टेस्ट जॉइन करू शकतात. ओके. तर याच्यामध्ये किती 10 टेस्ट आहे आपल्या पूर्ण आणि ज्या आपण काय करतोय, तर काही ज्या टेस्ट ह्या उतारे नसताना घेतलेल्या आहे आणि IBPS प्रमाणे मराठी आणि इंग्लिशचे उतारे असणारे पण टेस्ट त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. ओके. आणि ॲग्रीचे जे क्वेश्चन आहे ते मराठी आणि इंग्लिश या दोन्ही फॉर्ममध्ये दिलेले आहे आपण. मराठीत पण आहे, इंग्लिशमध्ये आहे आणि इंग्लिशचे क्वेश्चन इंग्लिशमध्ये आणि बाकी मराठी जी-एस असेल हे मराठीमध्ये दिलेले आहे. ठीक आहे. तर ज्यांना कुणाला जॉइन करायचे असेल तर हे या नंबरवरती कॉल करू शकतात खालच्या किंवा आपल्या Telegram ॲप डाउनलोड करा राहुरी ॲग्री अकॅडमी आणि त्यावर तुम्ही पण जॉइन करू शकता. ओके. कॉल करा याच्यावरती तुम्हाला माहिती मिळेल याची. ठीक आहे. आता पुढचं बघा. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ सोरोसिस टाइप फ्रूट. ओके. काहींनी तर हे जर वाचलं नसेल किंवा वाचलंय पण ध्यानात राहिलं नसेल, त्यांच्यात नक्कीच असं एक्सप्रेशन बघायला भेटलं असेल. हे काय नक्की? ओके. सोरोसिस टाइप फ्रूट. सांगा याचं उत्तर सांगा. सोरोसिस टाइप फ्रूट एक्झाम्पल कोणतं याचं? एक्झाम्पल ऑफ मल्टिपल फ्रूट सांगतो. हं. सोरोसिस टाइप फ्रूटचं एक्झाम्पल काय आहे? ऑप्शन ए. सांगा अजून नक्की बरोबर आहे का? हेच बरोबर आहे का? सांगा. बरोबर आहे का? ठीक आहे. चला. जॅकफ्रूट सगळ्यात बरोबर उत्तर आहे. तुमचा अभ्यास झालेला आहे सगळा. ओके. फक्त आपल्याला काय करायचंय रिव्हिजन करायचे चांगलं. असाच जर अभ्यास असेल तर तुमचे 60 पैकी 50 पर्यंत 55 पर्यंत बरोबर यायलाच पाहिजे आणि ते नक्की येतील. ओके. 50-55 बरोबर आलेच पाहिजे आपले. एवढे जरी क्वेशन तुम्ही एनालिसिस जे घेतलंय, टेस्ट सीरीज मधले क्वेशन, प्रिव्हियस इयर क्वेशन आणि हे मेन एनालिसिस 5-6 जे काही आपले टॉपिक होणार आहे, जेवढे पूर्ण व्हिडिओ, तेवढं जरी केलं तर किमान तुमचे त्यातले जसेच्या तसे 20-25 क्वेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे. बघा आता जॅकफ्रूट कशाचं बघितलं होतं? सोरोसिस टाइप. मग आता पुढचे कोणते? बघा क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू फ्रूट टाइप. आपल्याला हे टॉपिक आहे हॉर्टीमध्ये आणि हा महत्वाचा पण आहे. हॉर्टिकल्चरमध्ये जेव्हा आपण वाचन करायला जातो नोट्समध्ये तेव्हा पहिलं हे येतं. मग बघा सिंपल फ्रूटमध्ये आता पहिलं येतं बेरी टाइप. मग असंही विचारलं जातं खालीलपैकी बेरी टाइप कुणाचा आहे फ्रूट? ओके. किंवा बेरी टाइप फ्रूटचे एक्झाम्पल कोणते? कोणते क्रॉप येतात? ओके. बरोबर आहे. मग बघा बनाना, पपाया, ग्रेप, सपोटा, अरेका नट आणि अवेकाडो याच्यात तुम्हाला एक सिमिलरिटी दिसली का? जरी सिमिलरिटी दिसत नसली तरी ध्यानात ठेवायसाठी आपल्याला एक काही ना काहीतरी क्ल्यू किंवा काढावं लागणार आहे. तर बघा आता पपया असतील, द्राक्ष असतील, चिक्कू असतील किंवा अवेकाडो असेल किंवा सुपारी असेल, ही सगळी काय गुच्छांमध्ये येणार आहे. ओके. सपोटा येत नाही म्हणजे एक एकच येतो. पण हे बेरी टाइप मध्ये म्हणजेच काय गुच्छांमध्ये येणार आहे सगळे क्रॉप.
बनाना पण बघा तुम्ही बंच मध्ये येतो. ओके. जेव्हा त्याला फ्लॉवरिंग येऊन जे बारीक बारीक असतात ना, तेव्हा तुम्ही बघा असं गुच्छामध्ये असतात सगळे. केळी, पपया, द्राक्ष, सुपारी, avocado आणि आपला जे सपोर्ट आहे तो बाजूला येत असतो. पण हे सगळे बेरी टाइप मध्ये येत असतात. कशात? बेरी टाइप. आपल्याला ध्यानात ठेवायचं फक्त कसंही करून. मग ते तुम्हाला जर वेगळ्या प्रकारे ध्यानात राहत असेल, बिनधास्त ठेवा. त्यानंतर आता मॉडिफाईड बेरी. ह्या बेरीचा मॉडिफाईड प्रकार कोणता आहे? मॉडिफाईड बेरीमध्ये एक प्रकार आहे तो बालुस्टा. बालुस्टा म्हणजे काय? ज्याच्या डोक्यावर ताज आहे. ओके. ज्याच्या डोक्यावर ताज आहे. मग असं कोण? पोमोग्रेनेट. ओके. बालुस्टा एक्झाम्पल काय? पोमोग्रेनेट. ओके. एमपी सारखा म्हणजे काय? वरून कडक. कौड बघा तुम्ही किंवा बेल बघा. हे काय वरून कडक येतात पूर्णपणे असं. ओके. हाताने फुटत नाही. वूड ऍपल आणि बेल. ओके. तर हे सगळे काय? एमपी सारखा. त्यानंतर पेपो. ओके. वॉटरमेलॉन, कुकुंबर ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे असे पिकं जे आहे, तर ते कशामध्ये येतात? पेपो. मला सांगा वॉटरमेलॉन मध्ये पाण्याचं प्रमाण किती? ऑप्शन आहे 50, 60, 70, 80, 90. 5 ऑप्शन सांगा. बरोबर 95. एवढं अॅक्युरेट पाठ असेल तर ओकेच आहे, एकदम भारी. ओके, ध्यानात ठेवा किती असतंय? 90 ते 95% ऑप्शन नुसार जायचंय. पण ऑप्शन 90 आणि 95 असेल तर 95% पर्यंत पाणी असतं याच्यामध्ये. ओके, चांगला अभ्यास, गुड. बघा आता पोम, ऍपल, पियर, क्वीन्स आणि लॉकेट जेवढे काय टेम्परेट फ्रूट क्रॉप आहे, जेवढे काय टेम्परेट फ्रूट क्रॉप आहे ते कशामध्ये पोम. याच्यावरती लय महत्वाचं हे पाठ असलंच पाहिजे कारण हातचा मार्क आहे आपला. ज्यांनी वाचले पण ध्यानात नाही राहिलं त्याचा मार्क गेला हा. बघा बेरी टाइप मध्ये बघितलं बनाना, पपया, ग्रेप सारखे पिकं. बालुस्टा इथं स्पेसिफिक याच्यावरती विचारतात कारण एकच एक्झाम्पल आहे एकच टाईप आहे. बालुस्टा म्हणजे ज्याच्या डोक्यात ताज असतो ते डाळिंब. एम्पी सारखा म्हणजे वरून कडक आणि आतून मऊ असे वूड ऍपल आणि बेल. त्यानंतर पेपो म्हणजे ज्याच्यात पाण्याचं प्रमाण हो मग वॉटरमेलॉन असेल, कुकुंबर असेल, मस्क मेलॉन असेल, हे सगळे पेपो मध्ये येतात. पोम म्हणजे काय? टेम्परेट फ्रूट क्रॉप. ऍपल आणि पियर, क्वीन्स, लॉकट हे सगळे. ठीक आहे. हा. पुढचा आता ड्रूप स्टोन टाईप. ड्रूप स्टोन म्हणजे काय? आतमधली बी अशी असते कडक दगडावानी डायरेक्ट. मग ती कोणते कोणते? बघा आपली मँगोची कोय, आंब्याची कोय, त्यानंतर आल्मंड. ओके. म्हणजे आपला बदाम, त्यानंतर बोर, कोकोनट, कॉफी. कॉफी मधली पण बी बघा कडक असते. पीच, प्लम, कोका, जामुन. जांभळा मधली पण बी कडक असते. आता याच्यामध्ये फक्त एवढं कोकोनट वेगळं आहे हे ध्यानात ठेवा. कोकोनटचा आपण एंडोस्पर्म खात असतो हे ध्यानात राहू द्या. तर बघा आता हिस्पेडियम म्हणजे सिट्रस. हिस्पेडियम सिट्रस काय? तर आपण बघतो हिस्पेडियम जर आपण सिट्रस क्रॉप किंवा लेमन क्रॉप कापले तर त्याच्यामध्ये आपल्याला 24 किंवा 12 आऱ्या बघायला भेटतात त्याच्यामध्ये. ओके. आणि अशा धस्या असतात. ज्याच्यामुळे तो प्रकार कोणता आहे? हिस्पेडियम सिट्रस. त्यानंतर नट. जेवढे काही नट आहेत सगळेचे सगळे नट मध्ये येतात विदाउट फक्त कोकोनट बाजूला. कोकोनट कशामध्ये? ड्रूप स्टोन मध्ये. ओके. जेवढेचे जेवढे नट येतात ते सगळे कशामध्ये? मग बघ कॅश्यू नट, वॉलनट, पिकानट हे सगळे नट प्रकारामध्ये येतात. पण एकच प्रकार आहे जो कशामध्ये येत असतो? कोकोनट हा ड्रूप स्टोन मध्ये. मग तिथे जर ऑप्शन मध्ये तुम्हाला कोकोनट दिला असेल नट मध्ये तर तेवढं फक्त बाजूला काढायचंय. जे कशाचा प्रकार आहे? कोकोनट, ड्रूप किंवा स्टोनचा. आणि नट मध्ये मग बाकी कॅश्यू नट, वॉलनट, पिकानट. कॅप्सूल. कॅप्सूल कोणाकोणाचे आहे? आवळा आणि ओक्रा, भेंडी. हे दोन मेहनत ध्यानात ठेवा. आवळा आणि भेंडी हे कशाच्या प्रकारामध्ये येतात? कॅप्सूल. ओके. आता बघा ऍग्रीगेट फ्रूट. ऍग्रीगेट म्हणजे काय? एकत्र झालेले. म्हणजे आपण सीताफळ जर असं इमॅजिन करा की एक फळ आहे म्हणजे सीताफळाची बी आहे त्याच्यावरून गर आहे आणि वरून लगेच आवरण आहे. हे जर बी असते असं जर असतं तर आपले पाच एका सीताफळामध्ये आपले 50-60 फ्रूट तयार झालेले असते. ओके. म्हणजे परत दरवेळेस सोलत बसावं लागलं असतं मग खायला लागलं असतं. पण याचं काय झालं? ह्या सगळ्या 50-60 बिया त्याच्यावरचा पल्प याचं ऍग्रिगेशन झालं. एकत्र आपण आलेले ते. मग ऍग्रीगेट फ्रूट किंवा इटारिया ऑफ बेरी म्हणतो आपण त्याला. त्याचं एक्झाम्पल आहे कस्टर्ड ऍपल म्हणजे सीताफळ असेल किंवा रास्पबेरी. ओके. हे सगळे प्रकार कशाचे? ऍग्रीगेट फ्रूटचे. मग मल्टिपल फ्रूट. मल्टिपल फ्रूट मध्ये काय येतं? फिग. ओके. सिकोनस टाईप. सिकोनस टाईपचं एक्झाम्पल काय आहे? फिग. ओके. अंजीर आपलं सिकोनस टाईप मध्ये येतं. आणि सोरोसिस. ओके. ज्याच्यामध्ये तुम्ही जॅक फ्रूट बघा एक वरची जी फोड असते असं फणसामध्ये, अननसामध्ये वरून काय दिसतं? बरोबर एक स्पॉट दिसत असतो पण आतमधून पूर्ण फळ असतं ते जॅक फ्रूट, पायनॅपल. याच्यात काय आलेलं असतं? सोरोसिस वाले असे चट्टे टाईप. ओके. पायनॅपलचं बघा आपण एक असं कट करून ते बाहेर काढून खाऊ शकतो. ओके. तर मग मलबेरी पण त्याच्यामध्ये येतं.
आता जे वेगवेगळे तेवढेच बघूया फक्त. कोणता आहे त्याच्यामध्ये आपला सिकोनस टाइप म्हणजे अंजीर. ओके. सोरोसिस मध्ये कोण येतं असं डाग पडलेले तांबूस तांबूस पूर्ण फ्रूट वरती जॅक फ्रूट. त्यानंतर फणस म्हणजे फणस. त्यानंतर पायनॅपल अननस किंवा मलबेरी. सांगा बरं न बघता बालुस्टा टाईपचं एक्झाम्पल काय आहे? पटकन सांगा म्हणजे पुढे जायला आपल्याला. बालुस्टाचं पोमोग्रेनेट आहे आणि हिस्पेरिडियमचं सिट्रस आहे. हे बघा बालुस्टाचं काय आहे? पोमोग्रेनेट. एम्पी सारखाचं वुड ऍपल आणि ते पेपो वॉटरमेलॉन कुकुंबर मस्कमेलॉन आणि पोम मध्ये येतं ऍपल. ओके. आणि हिस्पेरिडियम मध्ये कोण येतं? सिट्रस. इथे दिलेलं आहे बघा. बेरी. बेरी मध्ये आपण बघितलं टोमॅटो आहे, त्यानंतर बनाना आहे, ओके, सपोटा आहे. ही सगळी पिकं कशामध्ये येतात? सुपारी असते आणि बेरी मध्ये. ड्रूप स्टोन, ओके, ज्याच्यामध्ये मँगो येतं, कोकोनट येतं, ज्याचा आतला पार्ट कडक असतो, जांभूळ असेल. पेपो मध्ये कुकुंबर. त्यानंतर आपण तिकडे वॉटरमेलॉन बघितलं होतं. त्यानंतर हिस्पेरिडियम. ओके, हे बघा इथे ही आतला स्पॉट आणि त्याच्यामध्ये बरोबर असं काय झालेलं आहे? डिवायडेशन झालेलं आहे त्याचं. ओके, हे काय आहे? हिस्पेरिडियम. त्याच्यानंतर पुढचा हिस्पेरिडियम मध्ये ऑरेंज लेमन हे येतात. पोम मध्ये ऍपल येतं आणि बालुस्टा मध्ये पोमोग्रेनेट. एवढं पाठ करा मस्तपैकी. ओके. किंवा हे ध्यानात राहू द्या पिक्चर मध्ये. चला आता म्युटंट व्हरायटी. म्युटेशन म्हणजे काय? सडन हेरिटेबल चेंज होतो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम. तुम्ही व्हरायट्या पहिल्यापासून परवा ॲग्रोनॉमीच्या असतील, हॉर्टिकल्चरच्या असतील, सगळ्या पाठ केल्या. पण सगळ्याच्या सगळ्या व्हरायट्या विचारत नाही. बरोबर आहे. किंवा कॉमन नाहीये किंवा ज्याचं काही स्पेसिफिक कॅरेक्टर नाहीये असे विचारत नाही. ज्याच्यामध्ये काहीतरी स्पेसिफिक कॅरेक्टर आहे अशीच व्हरायटी विचारली जाते. मग ज्वारीची हुरडा पर्पज साठी कोणती, पापडासाठी कोणती, लहानसाठी कोणती, स्वीटकॉर्न साठी माकाची कोणती, अशा स्पेशल स्पेशल व्हरायटी विचारल्या जातात. त्याच्यातलाच एक प्रकारे म्युटंट व्हरायटी. म्युटंट व्हरायटी बघा तुम्ही प्रत्येक क्रॉप मध्ये म्युटंट व्हरायटी आपल्या इसेन्शियल ऑफ ऍग्रिकल्चर असेल किंवा बाकीचे कोणतेही पुस्तक असेल त्याच्यात जेव्हा ऑब्जेक्टिव्ह दिलं जातं पिकानंतर त्या, तर तिथं हे तुम्हाला म्युटंट व्हरायटी बघायलाच भेटतं. म्युटेशनचे डेफिनेशन काय? सडन हेरिटेबल चेंज इन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे त्या प्राण्यामध्ये आपण काय होतो? थोडासा सडन चेंज झालेला असतो. मग तो कशामुळे होतो? एक तर फिजिकल म्युटेजन असते, केमिकल म्युटेजन म्हणजे एक्स रेचा गॅमा रेचा वापर करून आपण काय करत असतो? चेंजेस करत असतो त्याच्यामध्ये. किंवा मग आपण केमिकल म्युटेजन वापरत असतो, ईएमएस एमएमएस सारखे. आपल्याला एवढं डीप जायची गरज नाही, फक्त व्हरायट्या कोणत्या एवढं ध्यानात ठेवा त्याच्या. ओके. मग ते म्यूट आपण जे काही फिजिकल आणि केमिकल एजंट वापरतो त्याचा वापर करून जी व्हरायटी तयार करतो ती असते म्युटंट व्हरायटी. ओके. मग आपल्यासाठी पाठ फक्त राईटची कोणती? जगन्नाथ. ओके, प्रभावती. आता याच्यातल्या तुम्ही मागचे जर 5-6 वर्षाचे आयबीपीएस ईएफओचे मेनचे पेपर बघितले तर त्याच्यामध्ये 2-4 वेळा हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. मागच्या 2022, 23-22. ओके. 21 ला क्वेश्चन विचारलेला होता पुसानन्नावरती की कोणती व्हरायटी हायब्रिड व्हरायटी का सिलेक्शन थ्रू केलेली आहे का म्युटेशन थ्रू केलेली आहे. जी कशाची व्हरायटी सांग बरं? पुसानन्ना. जी इथं दिलेलीच नाहीये. आठवा. ओके, गुड. पपाया व्हरायटी बरोबर. पपायाची सगळ्यात स्मॉल व्हरायटी. ओके, जी हाय डेन्सिटी प्लांटिंग साठी किंवा आपण आपल्या परसबागेसाठी किंवा गॅलरीमध्ये पण वाढू शकतो अशी कोणती? ती पुसा नन्ना. ओके. जी माझा चुकला घाई गडबडीमध्ये म्हणजे सगळं पाठ होतं की पुसा नन्ना ही पपायाची व्हरायटी. पण घाई गडबडीमध्ये शेवटच्या मिनिटामध्ये आपण चूक करतो छोटीशी आणि ज्या सिली मिस्टेक मुळे आपल्याला खूप म्हणजे काय पूर्ण तुमची लाईफच चेंज होऊ शकते. त्यामुळं आपल्याला क्वेश्चन प्रॅक्टिस करणं खूप मस्ट आहे. आणि हेच क्वेश्चन प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहे. ओके. आणि अजून पण ज्यांनी जॉईन केलेली नसेल की जे व्हिडिओ बघता युट्यूब मधून त्यांनी प्रॅक्टिस करत चला क्वेश्चनची. कारण तुमचा अभ्यास किती असू द्या तुम्ही जर क्वेश्चन तिथं टॅकल करताना चुकले किंवा तुमचं नियोजन चुकलं त्या 2 तासामध्ये कधी कधी काय होतं आता भरपूर वेळा आमचा परीक्षेचा हा अनुभव आहे ऑब्जेक्टिव्ह थ्रू गेल्यामुळं की आपण उत्तर बरोबर लिहितो कम्प्युटरवर असताना. पण काय होतं शेवटला आपण आहे ना आपल्याला 5-10 मिनिटं अर्धा तास टाइम भेटतो. 15 मिनिटं सपोज धरा 5 मिनिटं शिल्लक राहिले. आपण परत मागचे प्रश्न चाळायला घेतो आणि ते प्रश्न चाळताना आपण काय करतो मागचे बघताना परत जे बरोबर उत्तर लिहिलं होतं का जे पहिल्या वेळेस आपल्याला माहित होतं हे बरोबर आहे. दुसऱ्या वेळेस आपण परत चेंज करतो. का? कारण आपल्याला कॉन्फिडन्स कमी असतो थोडासा. त्यामुळे आपण मनाचं पहिल्या वेळेस ऐकलेलं असतं. दुसऱ्याच म्हणतो नाही यार
IBPS किंवा हे असे नाही क्वेश्चन विचारू शकत, यांनी थोडंसं काहीतरी चेंज असणार आहे. आपण येताना 4-5 क्वेश्चन बदली करून येतो आणि ते बरोबर असतात. त्यामुळं काळजीपूर्वक क्वेश्चन सोडवायचे आणि जे आपल्याला माहिती आहे बरोबर आहे तर तिथं परत बदलून यायचं नाहीये. 1 मिनिट. आणि तुम्ही बघितले असाल ज्यांनी चेंज केलेत ना उत्तर नंतर परत शेवटच्या 10 मिनिटांमध्ये त्यातले बऱ्यापैकी बरोबरच असतात. आपण उलट चूक करून आलेलो असतो तिथं. त्यामुळे जे काय बरोबर आहे ते बरोबरच ठेवायचे. एखादं तुम्हाला वाटतं की हा फुल कॉन्फिडन्स आहे, हा नाही रे राव याचं उत्तर हे नव्हतं हे, तर त्यावेळेस ते बदलायचं नाही तर जे आहे त्यानुसार तेच ठेवायचे. ओके, हा अनुभव आहे. तुमचे अनुभव वेगळे असू शकतात. बघा आता राईटची कोणती आहे? जगन्नाथ आणि प्रभावती. जगन्नाथ आणि प्रभावती. त्यानंतर पुढची चिकपीची BGM 48 महत्वाच्या ज्या आहेत त्याच सांगतोय. ओके, ही नाही ध्यानात राहिली तरी चालेल. फील्ड पीची हंस. ओके, आपल्या वाटाण्याची कोणती हंस व्हरायटी आहे. त्यानंतर अरळची ट्रॉम्बे आणि विशाखा. कारण का ट्रॉम्बे जे आहे आपलं भाभा ॲटॉमिक रिसर्च स्टेशन तिथं काय होतं तर जास्त करून आपण म्युटेजन अवेलेबल असल्यामुळे तिथून काय करत असतोय रेज किंवा केमिकल म्युटेजन वापरत असतो त्यामुळे तिथले नाव दिलेली आहे. मग अरळची जी तुरीची ट्रॉम्बे असेल विशाखा असेल त्यानंतर व्हीटची आपली शरबती सोनारा. कोणती आहे? शरबती सोनारा. ओके, त्यानंतर कॉटनचा MCU 7 आणि MCU 10. ओके, कॉटनची व्हरायटी MCU 7 आणि MCU 10. ओके, ग्रीन ग्रामची धुळी किंवा पंतमुख 2. ओके, सगळ्यात महत्वाची व्हरायटी व्हेरी व्हेरी IMP मँगोची म्युटंट व्हरायटी कोणती? रोझिका. ओके सॉरी, मँगोची कोणती व्हरायटी? रोझिका. टोमॅटोची आपली पुसा लाल मिरुत्ती आणि फ्रेंच बीनची पुसा पार्वती. ओके, सगळ्यात महत्वाची VIMP राईस मधली जगन्नाथ आणि प्रभावती. त्यानंतर अरर मधली ट्रॉम्बे विशाखा. त्यानंतर आपली कॉटनची MCU 710. हा, व्हीटची सगळ्यात महत्वाची शरबती सोनारा ही काय? म्युटंट. त्यानंतर मँगोची रोझिका, टोमॅटोची पुसा लाल मिरुत्ती, फ्रेंच बीनची पुसा पार्वती आणि आपल्या पपईची सगळ्यात महत्वाची काय? पुसा नन्ना. ओके, इथपर्यंत म्युटंट व्हरायटी ध्यानात ठेवा. हाय डेन्सिटी प्लांटिंग साठी आपण आंब्यामध्ये कोणती व्हरायटी वापरतो? सांगा, कमेंट करा. हाय डेन्सिटी प्लांटिंग आंब्यामध्ये कोणती व्हरायटी? आम्रपाली. बरोबर. ओके, आणि पपयामध्ये आपली पुसा नन्ना. ठीक आहे. आता बघा, इन्फ्लोरेन्सेस ऑफ ओनियन इज कॉल्ड. कांद्याचं जे पुष्पसंभार किंवा फुलाला आपण काय म्हणत असतो? याचं उत्तर सांगा काय? बरोबर, आंबेल. ओके, ध्यानात ठेवा. आता पहिली गोष्ट, कॉलीफ्लॉवरचा कर्ड खातो आपण. ओके, कॉलीफ्लॉवरचा कर्ड खातो आणि कॅबेजचा हेड खातो. ह्या दोन गोष्टी ज्या आपण मागच्या अनालिसिस मध्ये घेतलेल्या आहेत आणि प्रिव्हियस इयरला पण विचारलेली ह्यावरती क्वेश्चन. ओके, IBPS पण विचारतं. मग ध्यानात ठेवा, इन्फ्लोरेन्सेस ऑफ ओनियन इज कॉल्ड आंबेल. मग कांद्याच्या पुष्पसंभाराला काय म्हटलं आपण? आंबेल. मग फुलोरा किंवा आता ओनियन मध्ये काय असतो? आंबेल. ओके, इन्फ्लोरेन्सला म्हणतात आंबेल. शुगर केन मध्ये 10 महिन्यानंतर काय होत असतं? ॲरोईंग. शुगर केन मध्ये काय? ॲरोईंग. ओके, ॲरो. त्यानंतर कॉटन आणि पल्स मध्ये जे इन्फ्लोरेन्स असतात ते ॲक्झिलरी टाईप असतात. म्हणजे कसं? ॲक्झिलरी म्हणजे बघा इथे पानापाशी फुल येतं आणि बोंड तयार होतं. पानापाशी फुल येतं बोंड म्हणजे ॲक्झिलरी. म्हणजे प्रत्येक कोपऱ्यावरती काय येत असतं? फ्लॉवरिंग. त्याला म्हणतात ॲक्झिलरी. जे आपल्याला कडधान्य आणि कापसामध्ये बघायला भेटतं. ग्राउंडनट, मस्टर्ड, कॅस्टर, टोबॅको, रेसिमोज. रेसिमोज म्हणजे बघा तुरा. वरती काय असतात? रेसिमोज सांगतो तुम्हाला. तर रेसिमोज म्हणजे काय? की ओल्ड फ्लावर खाली आणि यंग फ्लावर वरती. ओल्ड फ्लावर खाली, यंग फ्लावर वरती, ही झाली रेसिमोज. मग रेसिमोज कोण आहे? ग्राउंडनट, मस्टर्ड, कॅस्टर. ग्राउंडनट मध्ये ध्यानात ठेवा वरती काय होतात? नवे फुले येतात. ती झाली रेसिमोज. आणि सायमोज म्हणजे काय? सिसॅमम, लिनसीड, ज्यूट, पोटॅटो. बटाट्यामध्ये आपल्याला सायमोज प्रकारचं बघायला भेटतं. म्हणजेच काय? खाली असतात यंग फ्लावर, वरती असतात ओल्ड. बटाट्यामध्ये खाली काय असतात? यंग. ओके, आणि वरती असतात ओल्ड फ्लावर. सनफ्लावर, नायजर याचं असतं कॅपिच्युलम. म्हणजे काय? खाली फ्लॅट बॉडी आणि त्याच्यावरती काय असतं? फ्लावरिंग. फ्लॅट पोर्शन वरती फ्लावरिंग आली ती झाली कॅपिच्युलम. सनफ्लावर, नायजर. स्वर्गम किंवा सॅफफ्लॉवर म्हणजे ज्वारी आणि करडईवरती हेड ही इन्फ्लोरेन्सेस असतो. राईसच्याला आपण काय म्हणत असतो? पॅनिकल किंवा इयर म्हणत असतो. ओके, आता पुढचा काय बघतोय आपण आता याच्यावरती? 1 कॉटन बेल इज इक्वल टू डॅश डॅश किलो. एका कापसाची गाठ किती किलोची असते? सांगा बरं. हो, पॅनिकल पण आहे ना.
पॅनिकल पण आहे आणि तिथं हेड ऑप्शन असेल तर हेड पण येत आहे. ठीक आहे. ऑप्शन नुसार खूप सारे चॉईस बदलतात, त्यामुळे तिथं बघा ऑप्शन कसा दिलाय त्यानुसार आपलं उत्तर असलं पाहिजे. ओके, मेन आपलं ऑप्शनवर डिपेंड आहे. हा, पण आपलं उत्तर बरोबर असलं पाहिजे. ठीक आहे. 170 170 आणि ज्यूट मध्ये किती किलो असतंय? बरोबर, एकदम बरोबर. ठीक आहे. चला बघा, कॉटन मध्ये एक जी काय आपली गाठ असते किंवा जे वन बेल असतं ते असतं 170 किलो. किती? 170 किलो. आणि जी काही ज्यूटची असते ती असते 180 किलो. ज्यूटची 180 किलो. या दोन पार्ट पाहिजे. ओके, या विचारल्या जातात. त्यानंतर पुढचं बघा आता, पोमोग्रेनेट इज कमर्शियली प्रोपोगेटेड बाय. शेवटचा टॉपिक आहे आपला. ओके, त्यानंतर आपण इथं कम्प्लीट करणार आहे. ओके, एक 20 मिनिटं तुम्हाला अभ्यासाविषयी सांगेल. शेवटचा टॉपिक 5 मिनिटात कम्प्लीट करून घेऊया. पोमोग्रेनेट इज कमर्शियली प्रोपोगेटेड बाय विच मेथड, किंवा जी पिकाची किंवा फळझाडांची अभिवृद्धी आहे, आपल्याला डायरेक्ट टॉपिक दिलेला आहे कृषीच्या सिलेबस मध्ये. ओके, जी काय पीडीएफ आहे त्यामध्ये काय टाकलंय की अभिवृद्धीचे प्रकार किंवा मग अभिवृद्धी, तर ती पिकामध्ये कोणती केली जाते याच्यावरती प्रश्न असतोच. ओके, किंवा आयबीपीएस पण तुम्हाला विचारणार म्हणजे विचारणार. तर मला सांगा, पोमोग्रेनेट मध्ये जी काही कमर्शियली प्रोपोगेशन करतो ते कशाने करतो? कमेंट करा पटकन, म्हणजे पुढे जायला आपल्याला. ओके, बरोबर, बी, हार्डवुड कटिंग. ओके, तर बघा आता, मेन टी आणि कॅशूनट, काजू असेल, चहा असेल. आपण याची झाडं जर बघितलं, तमिळनाडूच्या उटी साईडला जर बघितलं, आपण आसामकडे बघितलं, तर चहाचं काय होतंय, याच्यामध्ये आपण थोडस जरी हात लावलं झुडूप असतं त्यामुळे ते पडू शकतं. ओके, किंवा सॉफ्ट असतं त्याचं स्टेम, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण सॉफ्टवूड ग्राफ्टिंग करतो. ओके, तर त्यानुसार ग्राफ्टिंग नुसार प्रकार होतो. टी कॅशूनट मध्ये कसे सॉफ्टवूड. ओके, सॉफ्ट वूड. त्यानंतर पुढचं ग्रेप आणि पोमोग्रेनेट असेल तर हार्डवूड कटिंग करतो. तुम्ही आता जर बघितलं असेल, आता सध्या अवकाळी पाऊस झाला. ओके, गारपीट झाली, या काळामध्ये निफाड सारख्या, आपण नाशिक सारख्या जर भागामध्ये बघितलं तर द्राक्ष शेती खूप मोठ्या प्रमाणात आहे. ओके, अवकाळी आणि गारपिटीचं आपल्याला काय करायला लागलंय, सगळ्या शेतकऱ्यांना मार बसलाय. आणि मग यानंतर काय केलं जातं, जेव्हा इकॉनॉमिकली पूर्ण स्टॅबिलिटी ढासळते, ओके, किंवा परवडत नाही, त्यावेळेस आपण काय करत असतो, कुऱ्हाडीने, किंवा मग तुम्ही बघितलं असेल खातानी खोड निघण्यासारखं नाही, त्यावेळेस आपण कुऱ्हाडीने त्याच्यावरती काय करत असतो, मारा करत असतो, मग तोडून आपण कुऱ्हाडीने तोडून बाग टाकतो. तर म्हणजेच काय, हे एवढं कठीण आहे. ओके, सांगायचं तात्पर्य काय, की द्राक्ष असेल, डाळिंब असेल, याचं खोड बघा तुम्ही, द्राक्ष डाळिंबाचं पण आपण ट्रॅक्टर किंवा जेसीबीच्या सहाय्याने आपल्याला ते खोड काढावे लागतात, एवढे कडक असतात. मग याच्यासाठी द्राक्ष आणि पोमोग्रेनेट मध्ये आपण हार्डवूड कटिंग करतो. गवा, आता एअर लेअरिंग पण करतात. पोमोग्रेनेट मध्ये गुट्टी कलम बांधतो आपण. ओके, पेन्सिल साईज फांदी बघतो, त्याच्यावरती आपण त्याची वरचं जे काही कव्हर आहे, साल काढून त्याच्यावरती स्पॅग्नम मास ठेवून प्लास्टिकने कव्हर करतो, ते झालं एअर लेअरिंग, गुट्टी कलम. त्यानंतर गवा, स्टुलिंग, पहिल्याच अनालिसिस मध्ये तुम्हाला स्टुलिंग विषयी सांगितलं होतं. ओके, गव्हामध्ये काय करत असतो, स्टुलिंग म्हणजे काय, हे रोपट आहे, तर याची जी फांदी आहे ती वाकवली जाते आणि इथं आपल्या कुंडीमध्ये किंवा मातीमध्ये गाडली जाते, आणि जेव्हा तिथं रुटिंग होणार आहे त्यावेळेस आपण तिला कट करून देतो फांदी. ही झाली स्टुलिंग मेथड, गावामध्ये स्टुलिंग. बनानामध्ये सुवड सकर, जे काय कंद असतात ते कंद वापरत असतो आपण, किंवा मग टिश्यू कल्चर. आता सध्या जर बघितलं आपण, सगळ्यात जास्त केळीमध्ये जी लागवड आहे ती टिश्यू कल्चर पद्धतीने केली जाते, बरोबर आहे. पण काही ठिकाणी किंवा भरपूर ठिकाणी आपण सुवड सकर पण वापरत असतो, पण टिश्यू कल्चर वापरल्यामुळे व्हायरसचं प्रमाण कमी होत असतं. ओके, मग मला सांगा, बनानामध्ये सुवड सकट जी साईज आहे तर ती किती असते? ओके, 100, 200, 500, किंवा मग 900, 1000 ग्रॅम. ओके, तर याच्यानुसार किती साईजचा कंद असला पाहिजे? बरोबर, अॅक्युरेट एकदम. ओके, बरोबर आहे. 500 ते 750 ग्रॅम पर्यंतचा जो कंद आहे तर तो आपण वापरला पाहिजे, बरोबर आहे. तर मग बनानामध्ये सुवड सकर वापरत असतो, पायनॅपल मध्ये सखर वापरतो, खालचे कंद किंवा मग वरची स्लिप. आपण बघितलं असेल, घरी अन्न चाललं का त्याच्यावरचं क्राऊन पोर्शन कट करतो, लावतो, पण आपल्याला उगत नाही. त्यानंतर स्ट्रॉबेरी मध्ये वेली असतात. स्ट्रॉबेरी मध्ये आपण, तुम्ही झाड बघा, ओके, त्याच्यावरती काय असतात, वेली, अशा वेली असतात. त्या वेलींपासून आपण काय करत असतो, प्रोपोगेशन करत असतो, म्हणजे त्याची लागवड करतो, रनर. त्यानंतर आल्मंड असेल, कस्टर्ड ऍपल असेल, मॅन्डरिन असेल, त्याच्यानंतर पुढचं स्वीट ऑरेंज असेल, म्हणजे जेवढे काही लेमन वर्गीय, लिंबू वर्गीय आहेत, तर त्यांच्यामध्ये आपण, किंवा सीताफळ असेल, यांच्यामध्ये आपण टी बडिंग करतो. कोणती बडिंग करतो? टी म्हणजे काय, तर टी आकाराचा शेप दिलेला असतो आपण त्याला, बरोबर, टी आकाराचा. ओके, काय करतो, टी आकाराची कटिंग करतो. म्हणजे आता हे झाड आहे समज लिंबाचं एखादं,
ओके, आपल्याला दुसरी चांगली त्याच्यावरतून काय करायचं, आपल्याला एखादं व्हरायटी आहे तर ती त्याच्यावरती उगवायची किंवा त्याचं झाड बनवायचंय. त्यावेळेस त्याचा बड काढून आणून ह्या शेपमध्ये आपण काय करतो, बसवतो आणि त्याला कव्हर करतो. नंतर त्याच्यामधून कोंब येऊन ते झाड आपण त्याला मोठं करत असतो रूट स्टॉक वरती पण. ओके, मग आल्मंड असेल, कस्टर्ड ॲपल असेल, मँडरिन, स्वीट ऑरेंज याच्यावरती काय टी बडिंग करतो. बेरमध्ये आपण रिंग बडिंग म्हणजे एकतर गोल आकाराचा कट देतो त्याच्यामध्ये बड बसवतो किंवा टी बडिंग करतो. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. टी कॅशू मध्ये सॉफ्ट, ग्रेप आणि पोमोग्रेट मध्ये हार्डवूड, गव्हामध्ये स्टोलिंग, बनानामध्ये सुवड सकर वापरायचे कंद, पायनॅपल मध्ये सकर स्लीप, स्ट्रॉबेरी मध्ये काय वापरतो आपण वेली म्हणजेच रनर. त्यानंतर आपल्या बाकीच्या मँडरिन, स्वीट ऑरेंज मध्ये टी बडिंग आणि आपल्या बेर मध्ये रिंग किंवा टी बडिंग करायची असते. ओके, बघा आता ऍपल मध्ये टंग ग्राफ्टिंग करतो किंवा शील्ड बडिंग. टंग ग्राफ्टिंग किंवा मिंट. ओके, बघावं लागेल सर, याबद्दल माहित नाही किंवा वाचनात पण आलेलं नाही मिंट बद्दल. ओके, तर ते बघून घेऊन सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तर ऍपलचं बघा टंग ग्राफ्टिंग किंवा शिल्ड बर्डिंग. ओके, टंग ग्राफ्टिंग किंवा शिल्ड बर्डिंग. त्यानंतर सपोर्टामध्ये इनार्चिंग करत असतो. काय करतो आपण, चिक्कूमध्ये इनार्चिंग. मँगो मध्ये विनर ग्राफ्टिंग सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे. ओके, तर विनर ग्राफ्टिंग मध्ये काय करतो आपण, विनर ग्राफ्टिंग मध्ये काय करतो, एक कुईपासून आपण ज्या देशी बिया पिकलेल्या आहे त्याच्यापासून 1-1.5 महिन्याचं रोपट तयार झालं का त्याच्यातून हाफ कट करतो आणि याच्यामध्ये खाच करून त्याच्यामध्ये दुसरा आपल्याला हापूस किंवा कोणताही जो आंबा लागतोय त्याचा आपण फांदी कट करून काय करतो आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो, पॅक करून घेतो. ही झाली मँगो मधली विनर ग्राफ्टिंग. ऍसिड लाईम, लिंबू असेल, आता लिंबाचं सीड जरी काढलं फेकलं तरी ते उगतं. पपयाच्या पण आपण बियापासूनच करतो. कॉफी पण बियापासूनच आपण त्याचं प्रोपगेशन करतो. लेमन मध्ये कशा करतो, एअर लेअरिंग किंवा सीड पासून असेल. त्यानंतर एअर लेअरिंग पण चालते. लिंबू मध्ये आपण गुट्टी कलम पण करत असतोय. त्यानंतर कोकोनट, अरेकानट सगळ्यांना माहिती काय सीड. नारळाचं काय लावतो आपण, डायरेक्ट नारळच लावत असतो. सुपारीची सुपारी. आणि फिग म्हणजे हार्डवूड कटिंग कशामध्ये करतोय बा, फिग मध्ये पण हार्डवूड आहे. म्हणजे एक पहिलं गोष्ट द्राक्ष, त्यानंतर दुसरं काय आपलं पोमोग्रेनेट आणि तिसरं आपलं अंजीर, या तिघांमध्ये हार्डवूड कटिंग करतो. ओके, ठीक आहे इथपर्यंत. काय समजलं नाही आतापर्यंत, इथपर्यंत सांगा एकदा, का समजलंय. कोणता पॉइंट समजला नसेल तर घ्यायचा का परत, कमेंट करा. समजलंय ना. हो, ते सांगतो मी तुम्हाला स्वस्तिकचं. ते स्वस्तिक इम्प्लिमेंटचं आहे ना, तर इंजिनिअरिंगचं जेवढं काही इम्प्लिमेंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये तर नाही. हे पुस्तक एखाद्या मराठी जे काही एडिशन आहेत तर त्याच्यामध्ये हे दिलेलं असावं, तर त्यानुसार बघावं लागेल ते. कारण आता आम्ही ऍग्री एमपीएससी ला एवढं वाचलं पण आम्हाला कुठं स्वस्तिक नावाचं इम्प्लिमेंट तर दिसलेलं नाहीये किंवा आमच्या वाचनात आलं नसेल, आमच्या उंचीवर राहिलं असेल ते. ठीक आहे, त्यामुळे त्याबद्दल मी बघून सांगतो. ठीक आहे, इथपर्यंत जर समजलंय. आतापर्यंत आपले जे काही 5 अनालिसिस लेक्चर झालेत, ओके, तर त्यामध्ये थोडं तरी तुम्ही फक्त एकदा तरी लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला. ओके, कारण 3-3, 4-4 दिवस पीपीटी बनवायला लागत असतात. याबद्दल थोडीशी तरी तुम्ही लाईक आणि शेअर तर नक्कीच केलं पाहिजे लेक्चरला. ओके, तर नक्की या आपलं जे लेक्चर आहे त्याला लाईक आणि शेअर करत चला आणि कमेंट पण देत चला. ओके, ठीक आहे, मी सरांना विचारून घेतो ते जी पीडीएफ सरांनी पाठवली. ओके, आपले द ग्रो अकॅडमी वरती पण लेक्चर चालू आहे. ध्यानात ठेवा, आता सरांचं ग्रामसेवक आणि कृषी जे तांत्रिक घटक आहे त्याच्यामध्ये 17व आता सध्या लेक्चर चालू आहे त्यांचं. दररोज संध्याकाळी त्यांचं दररोज एक दिवस तरी दररोजचं लाईव्ह लेक्चर त्यांचं 15 ते 20 क्वेश्चन ऍग्रीचे ते कव्हर करत असतात. त्यामुळं आपले अनालिसिस लेक्चर तर बघायचेच आहे. प्लस द ग्रो अकॅडमीच्या जे काही युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती पण जी काही सिरीज चालू आहे ग्रामसेवक कृषी तांत्रिक घटकची, ऍग्रिकल्चरची, तर ती पण बघायची. आणि तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती मी एकदा जर ज्यांच्या कृषी सिलेबस नसेल त्यांच्यासाठी सेंड करतो आपल्या राहुरी अॅग्री अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनल वरती. प्लस प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर पण ते राहुरी अॅग्री अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर सेंड करतो. त्या बघून घ्या दोन्ही पण. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आता पुढचं जर बघायचं राहिलेत की ते आपल्याकडे आता 21 दिवस. ओके, एखादा दिवस जो काय राहिला तर तो तुम्हाला जाणे येणं त्या गोष्टीत लागणार आहे. ओके, तर मग आता ह्या 21 दिवसाचं नियोजन कसं करायचं. आणि पुस्तक आता सध्या काही जणांचा प्रश्न आहे, माझं सर एवढं वाचलंय पण अजून मला वाटतं की हे वाचावं ते वाचावं,
तर तुम्ही काय वाचलं पाहिजे आणि कुठपर्यंत राहिलं पाहिजे आता हे सगळ्या गोष्टी आपण एकदा क्लिअर करू. ओके, शेवटच्या 5-10 मिनिटात बघूया ते. बघा आता. आता काय आलंय, बुक्स बद्दल जर म्हणायचं बघितलं तर बुक्स मध्ये पहिली गोष्ट मराठी एडिशन मध्ये. ओके, मराठी एडिशन मध्ये कोणी कोणी कोणते पुस्तक वाचलेत, तर एकतर आपल्या गायके सरांचं असेल. ओके, हरिहर गायके सरांचं असेल. त्यानंतर दुसरं पुष्पलता घटक कृषी घटक असेल. जे स्वप्नील भंडारे सरांचं आहे, किंवा मग उत्तम पवार सरांचं असेल. भरपूर पुस्तक आहेत, 3-4 पुस्तक मराठी मधून आहेत. ओके, त्याच्यानंतर दुसरं इंग्लिश मध्ये जर बघितलं आपण, टॉपर नोट्स असतील, निमराज सुंदा असेल. ओके, किंवा आपला इसेन्शियल ऑफ ऍग्रिकल्चर असेल. इसेन्शियल ऑफ ऍग्रिकल्चर जे नागरे सरांचं आहे. ठीक आहे, तर हे जे तुम्ही बुक वाचताय सध्या, ओके, अक्षर जर समजत नाही तर तेवढं समजून घ्या कारण खराब आहे थोडं. तर बघा आता, मराठीतला हरिहर गायके सर असेल, स्वप्नील भंडारे सरांचा असेल, किंवा पवार सरांचा असेल, की इंग्लिश मध्ये मग टॉपर आहे, निमराज सुंदा, इसेन्शियल ऑफ ऍग्रिकल्चर आहे. तर हे जे काय आता बुक तुम्ही वाचलेत, यातलं जे काय वाचलंय तुम्ही, तर तेच तुम्ही आता ठेवावं आणि त्याच्यावरतीच रिव्हिजन करत चला. आता इथून पुढे पुस्तक बदलून किंवा नवीन कोणतं तरी वाचून कव्हर होणार नाही. हा, पण जे पुस्तकचा सिलेबस दिलेला आहे पीडीएफ मध्ये, त्याच्यातून जर तुमचे पॉईंट राहिले असतील, तर ते पॉईंट म्हणजे समजा रेशीम शेतीचा एखादा पॉईंट नाही भेटला, सेरिकल्चरचा, किंवा कायदे नाही भेटले, योजना नाही भेटल्या, तर हे तुम्ही बाहेर येऊन वाचावं. का जे इम्पॉर्टंट आहे पण नोट्स मध्ये नाहीये किंवा पुस्तकात नाही, ह्या पुस्तकात जर एखादा टॉपिक महत्वाचा नसेल तरच तो बाहेरून वाचावा, नाहीतर जे पुस्तक तुम्ही सध्या वाचताय तेच तुम्ही राहू द्या, त्यालाच रिव्हिजन द्या. कारण आता 20 दिवसामध्ये पूर्ण कोणतंच पुस्तक वाचून होणार नाहीये. आणि फुकट कन्फ्युजन करण्यापेक्षा जे पुस्तक वाचलंय, ज्यांनी भरपूर वाचलेले 2-3 आणि त्यांचं पाठ पण झालंय, त्यांना काय प्रॉब्लेम नाही. पण ज्यांनी वाचलेलं एकच पुस्तक, त्यांनी आता त्याच एक पुस्तकाला रिव्हिजन द्यावी आणि जे महत्वाचे टॉपिक आहे ते तुम्ही दुसरीकडून करून घ्या. ज्या पुस्तकामध्ये चांगले दिले तेवढे फक्त त्याच्यासाठी त्या पुस्तकाचा वापर करा, किंवा ते फोटो मागवा आणि तेवढंच वाचा. ठीक आहे, इथपर्यंत. आता पुढचं, आता यानंतर पुढचं, आता हे तुम्ही लेक्चर तर बघतायच, याच्या पलीकडं तुम्ही टेस्ट सोडवायचे. आता टेस्ट तर सोडवणार आहेत, मग टेस्ट सोडवल्यानंतर अनालिसिस बघायचं. आपलं राहुल अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरचं अनालिसिस बघून घ्यायचं. त्याचबरोबर काही टॉपिक आहे जे तुम्हाला करणं गरजेचं आहे. ओके, आणि पुस्तकामध्ये जरी भेटले नसतील तर ते तुमचे पॉईंट इथून कव्हर होऊ शकतील. मग असे कोणते कोणते टॉपिक कुठून बघायचे. ओके, तर हे तुम्हाला पहिली गोष्ट आपण जे आता बोलतो, तर याच्यातून मेन काय की तुमचा रिझल्ट येणं महत्वाचं आहे. ओके, कारण 4-4 वर्षातून ऍड येत असते, याच्यातून आपलं सिलेक्शन होणं महत्वाचं आहे. मग भले तुम्ही अभ्यास कुठूनही करा, त्याबद्दल काहीच नाही. तुम्हाला जिथून चांगलं भेटतंय त्या गोष्टीचा तुम्ही वापर करावा आणि आपला रिझल्ट आला पाहिजे या दृष्टीने अभ्यास करायचा. मग बघा आता पहिली गोष्ट, जर व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा, पहिली गोष्ट युट्यूबचं आपलं अनालिसिस. ओके, दररोज अर्धा 1 तास जरी व्हिडिओ बघितले तुम्ही संध्याकाळच्या वेळेस बोर झाल्यानंतर झोपताना, तरी पण चालेल. त्यानंतर ज्या काही योजना आहे सगळ्या, ओके, योजना कुठून करायच्या आहे, आपल्या सदर सरांचं जे काही चॅनल आहे, ई सदर, ओके, ऍग्री प्लॅटफॉर्म, निलेश सदर सरांचं चॅनल आहे हा, ऍग्री प्लॅटफॉर्म ई सदर. त्याच्यावरती युट्यूब चॅनलला बघून विकास योजना जे आहे त्याचे 3 का 4 पार्ट झालेले तेवढे बघून घ्यायचे, म्हणजे तुमच्या योजना जवळपास कव्हर होतील. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं, शेतीविषयक कायदे असतील, जे काय ऍग्रिकल्चरचे सीड ऍक्ट असतील किंवा इन्सेक्टिसाइड असेल, फर्टिलायझर असेल, याचं इयर महत्वाचं आहे. ओके, पण तेवढंच 35-40 मिनिटात तुम्हाला पॉईंट कव्हर करायचा आहे. एक्सलन्स वरती रेहान मुजावर सरांचं याच्यावरती लेक्चर दिलेलं आहे, ते बघून घ्या. त्यानंतर रेशीम शेतीचं पण एक्सलन्स वरून बघून घ्या. ओके, याच्यापेक्षा बेटर कुठं असेल तर तिथून बघून घ्या. आता मी बघितलं, मला सापडताना हे सापडले म्हणून मी सांगतोय. ओके, याच्यापेक्षा बेटर जर तुम्हाला कृषी सेरिकल्चर
किंवा कृषी सेवक, शेतीविषयक कायदे हे युट्यूबवर टाका, जिथून भेटेल तिथून बघा. पण हे पॉईंट सोडू नका, कारण हे पण तुमचं एक एक मार्क महत्वाचं आहे आणि ते एक एक मार्क हे सगळे पॉईंट देण्याचा प्रयत्न करतील. कारण विस्तार योजना भरपूर जणांना भेटलेलं नाही आणि त्यांनी जर वाचायचं सोडलं तर एक दोन क्वेश्चन तुमचे जातील. त्यामुळे ते ई-सदर ऍग्री प्लॅटफॉर्म याच्यावरून युट्यूबवरून करायचे. त्यानंतर शेतीविषयक कायदे असतील, रेशीम शेती असेल, मशरूम असेल आणि मेन इकॉनॉमिक्स म्हणजे विस्तारशास्त्र. ओके सॉरी, इकॉनॉमिक्स म्हणजे आपलं अर्थशास्त्र. ओके, विक्री व्यवस्थापन जे आहे आणि एक्सटेन्शन विस्तारशास्त्र. सॉरी, ते मराठीमध्ये कन्फ्युजन होते जास्त. ओके, इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र, विक्री व्यवस्थापनाबद्दल आणि एक्सटेन्शन विस्ताराबद्दल आणि फळबाग लागवड काही तर असतील पद्धती. ओके, हे सगळे पॉइंट. मग बघा आता पहिली गोष्ट, तुम्हाला मेन जर जीएस बद्दल कव्हर करायचंय, हे बघणं गरजेचं आहे. ज्या वेळेस कंटाळा येईल तेवढे सगळे व्हिडिओ बघून घ्यायचे. म्हणजे कोणते कोणते, द ग्रो अकॅडमीवरती आपलं जीएसचं पॉलिटी असेल, भूगोल असेल, त्यानंतर सगळेच करंट असेल किंवा ऍग्रिकल्चरचे क्वेश्चन कव्हर केले ती सिरीज बघून घ्या. त्यानंतर युट्यूबवरती आपले जे अनालिसिस आहे तर ते ऍग्रीचं टेस्ट पहिले द्या. तुम्ही टेस्ट जॉईन करा, सोडवा, त्यानंतर तुम्हाला कळेल की बा चुकलं काय होतं किंवा काय पाहिजे होतं आणि मग त्या अनालिसिस मध्ये तुम्हाला लिंक लागेल. कारण तुम्ही टेस्ट न सोडवता तुम्हाला त्या गोष्टी खूप कमी कळणार. कारण मी घेताना मेन इम्पॉर्टंट क्वेश्चन किंवा त्याच्याशी रिलेटेड आपण क्वेश्चन घेतोय सगळे किंवा अनालिसिस घेतोय. त्यामुळे पहिलं टेस्ट सोडवणं गरजेचं आहे आणि मग नंतर अनालिसिस. त्यानंतर पुढचं जर बघितलं, योजना, ज्या काही योजना आहे सगळ्या तर त्या कुठून करायच्या, ई-सदर ऍग्री प्लॅटफॉर्म. ओके, आपलं जो युट्यूब चॅनल आहे निलेश सदर सरांचा, त्याच्यावरून. त्यानंतर शेतीविषयक कायदे असतील, ऍग्रिकल्चर ऍक्ट, रेशीम शेती असेल, मशरूम असेल, इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन सगळ्यात महत्वाचे सब्जेक्ट. जर तुम्हाला वाचायला भेटलं नसेल आणि आता कमी वेळामध्ये अभ्यास करायचा आहे त्यावेळेस इकॉनॉमिक्स, एक्सटेन्शन, फळबाग लागवड असेल तर हे सगळं कुठून करायचे, एक्सलन्स ऍग्री अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवरून करा. ओके, या सगळ्याचा उद्देश एकच ध्यानात ठेवा की आपला रिझल्ट आला पाहिजे. आपल्याला कुठूनही काही मटेरियल भेटू, तुम्हाला फ्रीमध्ये भेटते ह्या सगळ्या गोष्टी, तर त्याचा वापर नक्की करावा आणि बघून घ्या या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता आपण पुढचं बघूया. बघा आता पुढच्या 20 दिवसामध्ये तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे. पहिली गोष्ट, पेपर आपला कधी आहे, 16 आणि 19 जानेवारीला. ओके, म्हणजे दिवस किती राहिले, 21. ओके, धरलंय मी तुमचा पेपर. ओके, 21 दिवस सध्या तुमच्याकडे आहेत असं समजा. हे 6 दिवस. ओके, आणि पुढचे 15 दिवस, हे 21 दिवस तुमच्याकडे. तर या 21 दिवसामध्ये काय करायचं, आता दररोज 12 तास किमान आपण काय करतो तर त्यानुसार बघूया. बघा, पहिली गोष्ट, सकाळी जर बघितलं आपण 7 ते, जर 6 ला जात असेल तर चांगलंच आहे. पण 7 ला गेले तर एक अर्धा तास नाश्ता सोडला तर बाकी 1 वाजेपर्यंत किंवा 12:30 वाजेपर्यंत तुम्ही काय करायचे, ऍग्री टॉपिक कम्प्लीट करायचे. कारण सकाळी सकाळी का करायचं, कारण 80 मार्क म्हणजे सॉरी, जे काय आपले 60 क्वेश्चन आहे, 120 मार्क हे आपले टेक्निकल वरती डिपेंड आहे. आणि रिझल्ट पण ठरवा, कारण तिकडे तर मार्क येणारच आहे मुलांचे. पण मेन काय, इथं तुमचे जेवढे कमीत कमी चुकतील तेवढा रिझल्टचे चान्सेस वाढतील. त्यामुळं, आणि हा पाठांतराचा खूप भाग असल्यामुळे 7 ते 1 मध्ये ऍग्रिकल्चर करायचंय. तुम्ही दुपारूनही करू शकता, असं काही कंपल्सरी नाही. पण एक तुम्हाला टाइम टेबल सांगतो की यानुसार करावं. 7 ते 1 ऍग्री करा. त्यानंतर दुपारी जर बघितलं 2 ते 4 जीएस. ओके, सामान्य ज्ञान जे आहे ते सगळं जनरल सायन्स आपलं पूर्ण 2 ते 4 मध्ये, इतिहास, भूगोल, पॉलिटी हे पॉइंट इथं 2 ते 4 मध्ये कव्हर करा. त्यानंतर 4 ते 5:30 मध्ये मराठी कंप्लीट करा. 1 तास खूप झाला दररोज मराठीला दिलं तरी. पॅराग्राफ सोडवणं किंवा पॅराग्राफ बघणं. ओके, त्यानंतर मराठी मधलं व्याकरण हे सगळं आणि व्हॉकॅब्युलरी, समानार्थी, विरुद्धार्थी हे 4 ते 5:30 मध्ये, कारण कंटाळा आलेला असतो आपल्याला 4 ते 5:30 मध्ये जरा. त्यानंतर पुढचं 6 ते 8 मध्ये काय करायचंय, इंग्लिश करा. ओके, आता 31 तारखेमध्ये एवढा वेळ दिला, 5-6 दिवस जास्त, 6 ते 8 तरी चालेल. आणि 9 ते 11 किंवा 9 ते 12 तुम्ही काय करायचंय, बाकी क्वांट आणि रिझनिंग. कारण ह्यावेळेस झोप लागते ना, मग ह्यावेळेस क्वांट रिझनिंग सोडायला झोप लागत नाही. ओके, एवढं डीप मध्ये देतोय कारण ही गरज आहे. काही काही हे पण
समजत नाही की अभ्यास किती वेळ करावा, काय करावं. तर त्या सगळ्यांसाठी तुम्हाला एक डीप तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह सांगतोय की दिवसभर कसा अभ्यास करावा. आणि याचं सांगायचं कारण एकच की परत ह्या वर्षी एक्झाम झाल्यानंतर पुढे किती वर्षांनी होईल हे सांगू शकत नाही. आणि त्यावेळेस कोणीच म्हणायचं नाही की माझा 1 मार्क मी राहिला आणि मी कृषी सेवक झालो असतो. यापेक्षा हे दुःख रिझल्ट आल्यानंतर करण्यापेक्षा आता जे काही 20-21 दिवस आहेत, तर ते पूर्ण तुम्ही क्षमतेने द्या. ओके. भले 1 तास झोप कमी होऊ द्या. खूपच कमी नका घेऊ का तब्येत ढासळली नाही पाहिजे. पण अभ्यास असा करा, की वाटलं पाहिजे नंतर की खरंच मी मेहनत केली होती. त्यावेळेस 1 मार्कनी जरी गेला कष्ट करून तरी काय वाटणार नाही. पण असं नको वाटायला का मी तेव्हा लय टाईमपास केला आणि माझा आज मार्क गेले आणि मला आता कृषीसेवक पण नाही. त्यामुळं कृषीसेवक व्हायचंय ना, तर पूर्ण मेहनत करायची आणि त्याच्यासाठी ह्या प्रकारे आपलं ॲग्री, जी-एस, मराठी, इंग्लिश, क्वांट रिझनिंग याचं दिवसभर अभ्यास करायचा आहे. मग आता त्यानुसार मी तुम्हाला नियोजन जे आहे शेड्यूलचं, तर ते आपलं राहुरी ॲग्री अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर दररोज कोणता-कोणता टॉपिक वाचावा किंवा तुमचा ह्या पुढच्या 20 दिवसामध्ये टॉपिक कसं कंप्लीट करायचे म्हणजे पुढच्या 12-13 दिवसात एक रिव्हिजन आणि परत पुढच्या 12-13 दिवसात एक रिव्हिजन यानुसार आपण करूया. ठीक आहे. तर बघा ॲग्रोनॉमीला जर 2 दिवस ओके. ॲग्रोनॉमी मधले जे काही पिकं आहेत ओके 2 डेज. ॲग्रोनॉमीतले पिकं असतील, महत्त्वाचे काय असेल वेळ-बिड सगळ्या गोष्टी सगळं कंप्लीट करायचे तुम्हाला 2 दिवसामध्ये. हॉर्टिकल्चरमध्ये म्हणजे सकाळी 7:00ला बसले तर 1 वाजेपर्यंत 2 दिवसामध्ये कारण आता तुम्ही रिव्हिजनच देताय तशी पण. पूर्ण वेळ तर देऊन जमणार नाही कारण आपल्याला जी पण कंप्लीट करणं आहे, इंग्लिश पण आहे, मराठी पण आहे, क्वांट रिझनिंग पण आहे. ओके. हॉर्टिकल्चरला पण 2 दिवस द्यायचे. त्याच्यानंतर सॉइल सायन्सला ओके, त्याला पण 2 दिवस द्यायचे. हे मेजर सब्जेक्ट आहे म्हणून 2-2 दिवस. आणि बाकी मग एंटोमॉलॉजी असेल ओके, इकॉन असेल, एक्सटेन्शन असेल, 1 दिवस. ओके. त्यानंतर पुढचं जर बघितलं आपण, सीडला पण 1 दिवस द्यायचा आहे, सीडटेक. ओके. आता एंटोमोमध्ये काय महत्वाचं किडी, साठवलेल्या धान्यातल्या किडी त्याच्यावरती एक क्वेश्चन येऊ शकतोय. सीडटेक वरती आपले 3 पॉइंट झालेत. सीडटेकचा कलर, परत आयसोलेशन डिस्टन्स असेल, मल्टिप्लिकेशन रेट असेल, स्कॅरिफिकेशन, स्ट्रॅटिफिकेशन हे 1 दिवसात कंप्लीट करा. आणि इकॉन एक्सटेन्शन हे 1-1 दिवसामध्ये कंप्लीट करा. त्यानंतर विकास योजना सगळ्यात महत्वाचं. ते 3 लेक्चर तुम्हाला जे सरांचं सांगितलं मी, सदार सरांचं, त्याच्यावरून बघून घ्या आणि प्लस ओके, जर पीडीएफ असेल तर त्याबद्दल 1 दिवसामध्ये कंप्लीट करून घ्यायचंय. आणि आळंबी शेती असेल, रेशीम शेती असेल, हरितगृह असतील किंवा मग फळबाग लागवडीची योजना असेल, तर हे सगळं किती दिवसामध्ये फळबाग लागवडबद्दल 1 दिवसामध्ये. ओके. आणि उर्वरित टॉपिक 1 दिवसामध्ये जर काय महत्वाचे राहिले म्हणजे 2, 4, 6, 12-13 दिवसामध्ये तुमचे सगळे टॉपिक कव्हर होतात हे. आणि ह्या 12-13 दिवसानंतर परत मग दररोज एका दिवसामध्ये काय करायचं सब्जेक्ट उरकून घ्यायचे. किंवा तुम्हाला दररोज 1 तास हा टॉपिक, 2 दुसऱ्या तासाला दुसरा टॉपिक तसंही करायचं तर करू शकताय. पण हे जनरल सगळी पद्धती जे वापरतात त्यानुसार सांगितलंय. ही पूर्ण पहिल्यापासून वाचत चला. ओके. कधी-कधी काय करतात ज्यांचा खूप अभ्यास झालेला आहे, ते टॉपिक तुम्ही अगोदर करून घ्या. जे टॉपिक राहिले ते नंतरून करा किंवा अगोदर केले तरी चालतील. ओके. पण यानुसार चला जरा हा प्लॅनिंग बरोबर आहे. ओके. ॲग्रो, हॉर्टी, सॉइल हे एकदा रिव्हिजन कंप्लीट करून घ्या सगळी आणि नंतर परत मग काय करा 8 दिवसामध्ये रिव्हिजन टाइम टेबल बसवा पुढच्या. आता याच्यात पण एक महत्वाचं भरपूर जणांचे फोन आले, की आमचं सर आम्ही वाचलेलंच नाही ॲग्रीचं अजून काही. तर त्यांनी काय करायचं माहिती का? ॲग्रो, हॉर्टी, सॉइल ॲग्रो हॉर्टी सॉइल हे मेजर सब्जेक्ट कव्हर करून घ्या लवकरात लवकर. ओके. कारण हे मेजर आहे. आणि त्याच्यानंतर मग इक्वान एक्सटेन्शन असेल, याला 1-1 दिवसामध्ये व्हिडिओ बघून किंवा मग फक्त ओव्हरलुक करून. पण एवढं शक्य नाही. त्यामुळे मेन पहिलं ॲग्रोनॉमी हॉर्टी सॉइल वाचून त्याची रिव्हिजन कंप्लीट करा. ओके. आणि मग बाकीचे सब्जेक्ट वाचायला घ्या. कारण तुम्ही जर सगळं वाचलं, तर त्याच्यामध्ये ध्यानात राहणार नाही काहीच. मग त्यापेक्षा कमी वाचा आणि जास्त आउटपुट घ्या. ओके. त्यामुळं जेवढे ॲग्रो हॉर्टी सॉइल ज्यांनी वाचलेलंच नाही अजून काही, त्याने ॲग्रो हॉर्टी सॉइल वाचा, त्यालाच रिव्हिजन द्या आणि बाकीचे मग क्वांट रिझनिंग आणि तिकडे फोकस करा तुम्ही. तिकडे मार्क जास्त घ्या. आणि हे टाइम टेबलमध्ये तुम्ही चेंज करू शकता. तुमचा अभ्यास जास्त झालाय, तुम्हाला ॲग्री करायचं नाहीये, तर ह्याऐवजी तुम्ही टाइम तुमचा मराठीला तिकडे द्या क्वांट रिझनिंगला, जीएसला. तुमचा तो जर जीएसचा त्याचा चांगला अभ्यास झालेला आहे, तुम्ही ॲग्रीवरती फोकस करा. यानुसार तुम्ही तुमचं नियोजन चेंज करू शकता. ओके. समजलं इथपर्यंत? कमेंट करा एकदा.
ओके. काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. ते 2 क्वेशनचे आन्सर मी तुम्हाला सांगतो. ते स्वस्तिक इम्प्लिमेंट आणि ते काय त्याचं ते बघून सांगतो. ठीक आहे. अजून काही प्रॉब्लेम आहे याच्याबद्दल? ठीक आहे. तर मी जे काही शेड्यूल बनवलंय त्यानुसार तुम्हाला आता जे काही सांगितलं, तर त्याच्या पेजबद्दल पूर्णच्या पूर्ण माहिती जी काय आहे, तर ती आपल्या याच्यावरती टाकतो. ओके. राहुरी ॲग्री अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर. त्यानुसार तुमच्या अभ्यासानुसार तुम्ही तुमचं नियोजन टाईमानुसार चेंज करू शकता. पण एकंदरीत 12-13 दिवसामध्ये एक रिव्हिजन संपवावी आणि पुढच्या परत 8 दिवसामध्ये एक सेकंड रिव्हिजन कंप्लीट करावी. पण याचबरोबर दिवसभरात 1 तास तरी मागील झालेल्या प्रश्नपत्रिकेमधले क्वेशन ओके मराठीचे व्होकॅब्युलरी काय काय विचारलेली आहे किंवा मग ॲग्रीकल्चरचे क्वेशन काय असतील आणि 1 तास किमान तरी 1 तास किमान टेस्ट सोडवावी किंवा 2 दिवसातून एकदा 2 तास तरी संध्याकाळचे आपण पूर्ण टेस्ट सोडवायची. कारण गणित पण प्रॅक्टिस करावं लागणार टेस्टमधून. चुका होतात त्यामुळे त्या चुका टाळण्यासाठी आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेशन आणि प्रॅक्टिस करणं टेस्टची खूप गरज आहे. कोणतीही टेस्ट लावा तुम्ही, पण टेस्ट सोडवा. ओके. ओके. ऍक्ट वरती लेक्चर आहे ना सर एक्सलन्स ऍग्री अकॅडमी वरती दिलेलं आहे. ओके. ते बघून घ्या. मस्त बनवलेलं आहे सरांनी, रेहान सरांनी दिलेलं आहे ते लेक्चर. ओके. त्यामुळे तिथे आहेत तर मग घ्यायची काही गरज नाही. तुमचं त्यातून कंप्लीट होईल. आणि मेन काय तुम्हाला डेट करणंच आहे. ऍक्ट वरती मेजर डेट फर्टिलायझर 1985, सीड ऍक्ट 1966 ओके आणि इन्सेक्टिसाइड ऍक्ट. तर हे 3 ऍक्ट ते कधी लागू झाले एवढंच करा फक्त त्याच्यातलं. बाकी तुम्हाला डीप मध्ये क्वेश्चन जाणार नाही कारण ऍक्ट एवढे अदर ऍग्रीकल्चर रिलेटेड ऍक्ट जे होते आम्हाला ऍग्री एमपीएससी ला असताना पण त्याच्यामधून फक्त वरच्यावर डेट वर क्वेश्चन आलेले आतापर्यंत आणि एखादा अर्धा ऍक्ट वर जातो. ऍग्री एमपीएससी ला जर एवढ्या वरच्यावर विचारलं जातं तर आपल्याला तर फक्त डेट वरती विचारला जाईल क्वेश्चन. आणि आता तुम्ही जर आतलं पाठ केलं ना तर ध्यानात नाही राहत ते किती वाचा तुम्ही. हा एखादं त्यामुळे तुम्हाला सांगतोय तेवढ्यामध्ये तुमचं कंप्लीट होणार आहे त्या व्हिडिओ मधून. वाटलं तर आपण तसं लेक्चर थोडंफार त्याबद्दल घेऊया काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ओके. इथपर्यंत जे झालंय आता तुमच्या 20 दिवसाच्या पुढचं नियोजन असं असलं पाहिजे जे आता सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत टाइम टेबल कसं असलं पाहिजे 20 दिवसामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट कंप्लीट करायचे याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. ही शीट पण ग्रुपवरती टाकतो. त्यानुसार अभ्यास चालू राहू द्या आणि परत प्रॅक्टिस पण क्वेश्चनची चालू राहू द्या. ठीक आहे. थँक्यू. ओके. गुड नाईट.